हाय, माझं नाव चैतन्य महाजन. महाजन अकॅडमीतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपल्यासाठी एक खास लेक्चर सिरीज सुरू करत आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, जे इंग्लिश मीडियम, सेम इंग्लिश आणि मराठी मीडियम तिन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने सायन्स शिकता यावं याच्यासाठी ही लेक्चर सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. सायन्समध्ये 2 भाग आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्यापैकी पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर आज आपण शिकणार आहोत. चॅप्टर अतिशय लेंदी आहे, कदाचित व्हिडिओ जास्त वेळेचा होऊ शकेल. मी तो इंग्लिश, मराठी आणि सेम इंग्लिश अशा एकत्रित भाषेत आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे तिन्ही मीडियमच्या मुलांसाठी आपल्याला ते शिकता येईल, त्यांना तिघांनाही ती गोष्ट समजेल. सो लेट्स स्टार्ट टू द चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ह्या हेरिडिटी आणि इव्होल्युशनमध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट शिकायचे आहेत की DNA काय असतो आणि मग DNA कसा तयार होतो, RNA काय असतो, RNA कसा तयार केला जातो, आणि मग क्रोमोझोम कसे बनतात, आणि मग सेल कशी भरून येते, मी लहानपणापासून कसं काय वाढलो, नवीन हात कसा आला आणि त्या हाताच्या सेल कसं काय वाढल्या, माझी उंची कसं काय वाढली, आणि जर मला कधी मी पडलो, मला जर काही लागलं तर ती जखम भरून कसं काय येते, हे मायटोसिस मिओसिस काय असतं. आणि त्यापेक्षाही अजून महत्त्वाचं की ह्या ह्युमनची इव्होल्युशन कशी झाली. आपण म्हणतो की आपण मंकींपासून आलो, माकडापासून वगैरे आपली ग्रोथ होत गेली. मग ते खरं आहे का? खरं असेल तर त्याचे काही इव्हिडन्स आहेत का? बरं, आता मी काही मागचं काही बघितलेलं नाही आहे, मागे कोण जन्माला आलं तर मला काही माहिती नाही. मला तर 1996पासूनच माहिती आहे की जग कसं आहे. पण आपल्या आधी कोणी होतं का, आणि होतं तर मग त्यांचे काही पुरावे आहेत का, ते चेक करून बघावं लागेल. ही जी इव्होल्युशन झालेली आहे फ्रॉम सिम्पल सेल लाईक अमिबा टू द कॉम्प्लेक्स ह्युमन, तर ही कशी झाली, यामध्ये काय काय बदल होत गेले, काही चांगले झाले, काही वाईट झाले का, ते त्याच्यामध्ये काही चेंजेस आपोआप झाले, नॅचरली झाले की कोणी जाणून बुजून केले, याचं जे बेसिक कोर नॉलेज आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये जनरली आपल्याला ह्या कन्सेप्टनुसार जायचं आहे. हा एक कन्सेप्ट मॅप दिलेला आहे की आपल्याला चॅप्टर कशा पद्धतीने व्यवस्थित शिकता येईल. जनरली हा चॅप्टर शिकायला आठवडा, 1.5 आठवडा टीचर लावतात, पण हा चॅप्टर इतका दिवस शिकायची गरजच नाही आहे. मुळात हे आपलं आहे, म्हणजे आपली सेल आहे, आणि ती जाणून घ्यायला एवढा वेळ लागतच नाही. जस्ट तुम्ही फक्त इमॅजिनेशन करा माझ्यासोबत आणि त्या झोनमध्ये चला, तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे समजून घेता येईल. नाव चॅप्टरचे मी 2 भाग केलेले आहेत शिकताना, आपल्याला सोपं जावं म्हणून. एक आहे की ज्याच्यामध्ये DNA फॉर्मेशन शिकवलेलं आहे, आणि मग DNA फॉर्मेशनवरून डायरेक्टली हेरिडिटीवर, म्हणजे चेंजेस कसे होत गेले आणि त्याचे काय इव्हिडन्स आहेत, त्याचे काय पुरावे आहेत, याच्याविषयीचा अर्धा चॅप्टर बनवलेला आहे. सो मग फर्स्ट हाफ जो आहे तो आता आपण बघून घेऊ. ओके, कदाचित स्क्रीनमध्ये माझा खाली व्हिडिओ चालू असल्यामुळे काही गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत, त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. ह्याच्या ज्या नोट्स आहेत त्या मी लेक्चर झाल्यावर तुम्हाला खाली PDF देत जाईल, किंवा मग जेव्हा पण क्लास सुरू होतील किंवा PDF जमलं तर मी PDFच अवेलेबल करून देईल तुम्हाला. सो फर्स्ट ऑफ ऑल, प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस फ्रॉम DNA पासून RNA बनवायची जी प्रोसेस आहे, आणि परत RNA पासून DNA बनवायची जी प्रोसेस आहे त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात, आणि आपल्याला ती ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस शिकायची आहे. मग जेव्हा आपल्याला ट्रान्सक्रिप्शन कळेल, आपल्याला ट्रान्सलेशनवर जायचं आहे. ट्रान्सलेशनमध्ये अमिनो ॲसिड आहेत, त्यांच्यावर ते अमिनो ॲसिड्स काय असतात आणि त्यांचा कसा वापर होतो DNA बनवायला, आणि मग ते कोडॉन काय असतात, अँटीकोडॉन काय असतात, असे सगळं मॅजिकल शब्द आपल्याला शिकायचे आहेत. मग त्या ट्रान्सलेशनवरून आपल्याला ट्रान्सलोकेशनवर जायचं आहे, ज्याच्यामध्ये रायबोझोम्स असतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. कदाचित तुम्ही मागच्या वर्षी 9th मध्ये ही गोष्ट ऐकली असेल, किंवा न्यूक्लियसच्या आजूबाजूला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. मग ते जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं त्याच्यावर रायबोझोम्स असतात छोटे छोटे. मग त्या रायबोझोम्सचा DNA फॉर्मेशनमध्ये किती महत्त्वाचा रोल आहे हे आपल्याला शिकायला मिळेल. आणि हे सगळं होत असताना जर DNAमध्ये काही नॅचरली चेंजेस झाले, काही आपण आर्टिफिशियली चेंजेस केले, तर त्याला म्युटेशन म्हणतात. चेंज इन DNA सिक्वेन्स, तो जो सिक्वेन्स आहे, जीन आहे, त्या जीनमध्ये बदल होणं म्हणजे त्याला म्युटेशन म्हणतात. हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. हे मी काय बोलतो, एवढे मोठे मोठे शब्द का वापरतो, हे अतिशय सोपं आहे. सो नेक्स्ट,
नाव आपल्याला हा चॅप्टर 3 प्रकारे शिकता येऊ शकतो, 3 भागांमध्ये. सो वी हॅव टू लर्न दिस इन 3 पार्ट्स. फर्स्ट DNA फॉर्मेशन, मग सेकंड आहे इव्होल्युशन, आणि मग आहे डार्विन्स आणि लँडमार्क्सची थेअरी. DNA फॉर्मेशनमध्ये आत्ताच सांगितलं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड म्युटेशन. ओके. इव्होल्युशनमध्ये आहे मॉर्फोलॉजिकल, त्या इव्होल्युशनचे एव्हिडन्स, मग त्याला म्हणायचं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, वेस्टिजियल ऑर्गन काय आहेत, पॅलेंटॉलॉजिकल आणि फॉसिल्स फ्यूल कशाला म्हणायचं, कार्बन डेटिंग काय आहे, कनेक्टिंग लिंक्स कशाला म्हणायचं, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स काय प्रकार आहे, ते आपल्याला इव्होल्युशन या टर्ममध्ये बघायचं आहे. आणि डार्विन आणि लँडमार्क सायंटिस्ट होते, त्यांच्या थेअरीज आपल्याला शिकायच्या आहे. आणि मग सगळ्यात शेवटी ह्युमन इव्होल्युशन कशी झाली याचे काही बेसिक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि एवढं सगळं होऊन जगाला मग सगळं मान्य आहे का? काहीतरी आपल्याला कॉमन मान्य करावं लागेल. आणि मग नक्की काय मान्य आहे हे सगळ्यात शेवटी शिकावं लागेल. बोर्डाने खूप वेळा प्रश्नही विचारलेला आहे. त्याच्यामुळे ॲक्सेप्टेड थेअरी कोणती आहे हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. सो बेसिक इन्फॉर्मेशन पहिल्यांदा आपण घेऊ, कारण बेसिक शब्द म्हणायला सोपं आहे पण खूप डीप आहे. ज्याला बेसिक कळतं त्याला कोणी हलवू शकत नाही त्याच्या जागेवरून. सो बघा मग बेसिक काय आहे. ही आहे ॲनिमल सेल. जनरली आपण ॲनिमल सेल अशी आपल्या टीचरने अशी जे खूपच जास्त हुशार असतात ते असं चौकोनी काढताना ना, असं स्क्वेअरमध्ये आणि असा वाकडा तिकडं DNA आणि मग त्याला असं वाकडं तिकडं काहीतरी मग असं कुठेतरी टाकून देतात असं मायटोकॉन्ड्रिया वगैरे, आणि मग सांगतात की ही ह्युमन सेल. मग ह्या जर अशा स्क्वेअर असतात तर माझा चेहरा पण असं स्क्वेअर पाहिजे होता, हात पण असे स्क्वेअर पाहिजे होते, है ना? नाही, असं नसतं. सेल असते ती गोल असते, है ना? पण ते दरवेळेस 3D डायमेन्शन, आता 8-9च्या स्टँडर्डच्या मुलाला कुठनं 3D डायमेन्शन समजून सांगायचं, काय बोर्डमध्ये हात टाकायचा, तर मग ते सोपं जावं म्हणून मग ते असं चौकोनी आकारामध्ये वगैरे दाखवली जाते. प्लांट सेल असू दे ना त्या ॲनिमल सेल असे असं गोल दिसतात त्या, है ना? मग असाच एक जर आपण गोल घेतला आणि त्या गोलला जर असं मधनं कापलं आपण, तर जो अर्धा गोल उरतोय ना तो इथं दाखवलेला आहे, ठीक आहे ना? हा तो अर्धा गोल. याच्यामध्ये हा जो आहे तो आहे न्यूक्लियस, है ना? जे आपण 9thला पण शिकलो. याच्या आजूबाजूला हे जे दाखवलेलं आहे त्याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे जे आहे छोटे इथे त्याला म्हणायचं गॉल्जी कॉम्प्लेक्स. हा जो दाखवलेला आहे इथे त्याला म्हणायचं मायटोकॉन्ड्रिया, जो अतिशय घाण दाखवलं आहे त्यांनी, ठीक आहे ना? पण फोटो नव्हते दुसरे. हा पण एक मायटोकॉन्ड्रिया. एका सेलमध्ये एकापेक्षा जास्त मायटोकॉन्ड्रिया असू शकतात. देर आर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन वन सेल, लाईक 3, 4, 10 वॉट एव्हर इट मे बी. ओके. मग हे जे छोटे आहे ते चायनीजच्या बाउलसारखे, वाटीसारखे, ते आहेत व्हॅक्युल्स. त्याच्यामध्ये पाणी किंवा काहीतरी लिक्विड किंवा काही सेलमध्ये खराब डेब्रिज निघाल्या, काही कचरा निघाला सेलमध्ये, तो त्याच्यात भरला जातो. काही छोटे छोटे गुलाबी कलरचे आहेत हे वाले ते आहेत लायझोझोम्स, ज्यांना सुसाईड बॅग्स म्हणतात. म्हणजे कधीतरी सेल एकदम अशी म्हातारी झाली किंवा सेल अशी कुठेतरी धडकली आणि ती तुटली, खराब झाली, किंवा तिच्या व्हायरसने अटॅक केला, हे कोरोनासारखं, है ना? आणि मग त्याच्याने असं अटॅक बिटॅक केलं की सेल तुटते. मग ती तुटली की तशीच ठेवायची का? नाही. मग त्या सेलला कोणीतरी डिस्ट्रॉय करायला पाहिजे. मग ते डिस्ट्रॉय करायचं पण मेकॅनिझम बॉडीनी एका सेलमध्ये ठेवलेलं आहे आणि ते काम, मोठी जबाबदारी सोपवलेली आहे लायझोझोम्सकडे. ओके. हे झालं 3D डायग्रॅम. आता हे जे थोडंसं स्किन कलरचं दिसतं ना, हे सगळं उरलेलं ज्याच्यावरती हे सगळं बसलेलं आहे, ते नाही का आईस्क्रीममध्ये तो फालुदा असतो, तो त्या फालुद्यामध्ये सब्जा टाकतात, तुळशीच्या पानांचा, असं चिकट. तो सब्जा असतो ना, नाहीतर ते पतंजलीचं जेल वगैरे नसतं का, तसं वर जेल असेल ना, ते जेल असं टाकून द्यायचं सगळं, आणि ते जेल म्हणजे सायटोप्लाझम. आणि हा जो पूर्ण सेल आहे, म्हणजे हा अर्धा भाग आहे, पण ही जर पूर्ण सेल धरली तर ती सेल अशी पूर्ण त्या जेलनी भरलेली असते. त्या जेलमध्ये न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स, व्हॅक्युल्स, प्लास्टिड असे तरंगत असतात मस्त, ठीक आहे ना? हे इकडे भारी आहे, अंड्यासारखी आहे इकडे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा कोण आहे? हा न्यूक्लियस आहे, दिलेला आहे, है ना? या न्यूक्लियसमध्ये हे जे असे किड्यांसारखे दिसतात ना, आळीसारखे, त्यांना म्हणायचो क्रोमोझोम्स, ठीक आहे?
आणि हे जे क्रोमोझोम्स असतात ते प्रत्येक ॲनिमलमध्ये वेगवेगळे असतात. लाईक ह्युमन आहे तर ह्युमनमध्ये 46 आहेत वगैरे, ते बघू आपण नंतर. ओके, ह्या सेलच्या भोवती हे जे आहे ना, हे बाजूचं हिरव्या कलरचं, ग्रीन कलरचं, इट इज कॉल्ड ॲज अ सेल मेम्ब्रेन. ठीक आहे ना, त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात, पेशी. ठीक आहे. हे जे छोटे छोटे आहेत बघा, 1 2 3 4, आता मी मिक्स बोलेल. ठीक आहे. आणि त्याला म्हणायचं मायटोकॉन्ड्रिया. आणि हे जे बाजूला आहे त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. मग हे जे बाजूला आहे त्याला म्हणायचं, हे जे इकडून इथपर्यंत पसरलेलं आहे याला म्हणायचं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, जे की ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणून पण काम करतं. आपण पुढे ते बघू. ओके, ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. फास्टमध्ये सेल, न्यूक्लियस, त्याच्यातमध्ये क्रोमोझोम, सेलच्या बाजूला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मग गोल्जी कॉम्प्लेक्स, मग मायटोकॉन्ड्रिया, मग लायझोझोम्स, असे सगळे सायटोप्लाझममध्ये तरंगत आहेत. अशी ती सेल. ओके, नेक्स्ट लोकांनी असं एकदम प्रसिद्ध करून ठेवलं डी एन ए. डी एन ए डी एन ए डी एन ए म्हणजे एकदम असं मोठं मोठं करून सांगतात की डी एन ए म्हणजे. आणि त्यांना विचारलं ना कुठे असतो, त्यांना माहीत नसतं. डी एन ए कुठं असतो, कुठे पण असतो तो, म्हणजे तो नाही का तो दया कुछ तो गडबड आहे. मग तो केस शोधत असतो इकडे तिकडं कोपऱ्यात जाऊन झाडू बिडूनी. मग तो असे जे डी एन ए असतात तो गोळा करत असतो, केसांमध्ये असतं डी एन ए. किंवा हे आता कोरोना व्हायरस वगैरे आले ते स्पीड घेतात, म्हणजे थुंकी घेतात आणि त्याचं टेस्टिंग करतात. मग त्या थुंकीमध्ये पण सेल असतं, त्या सेलमध्ये डी एन ए असतो. मग त्यांना चेक करता येतं की बाबा व्हायरस गेला आहे की नाही आहे म्हणजे. ओके, मग हे जे सगळं आहे ते काय असतं, डी एन ए कुठे असतो, नक्की आपल्याला कसा सापडतो, असं काय अंगातनं पडतो का डी एन ए खाली चालताना वगैरे, एवढा महत्त्वाचं आहे तर मग कुठं लपून ठेवलेला असतो का वगैरे. तर सोपं सोपं आहे. हे बघा, ही डायग्रॅम बघा, ही खूप भारी डायग्रॅम आहे. काय दिसतंय हे, तर आपला हात आहे, ती आपली बॉडी आहे. आणि या हातावर तुम्ही जर असं बघितलं तर सेम टू सेम असं स्ट्रक्चर आहे ना. म्हणजे तुम्ही माणूस असाल तर तुम्हाला नक्की सापडेल ते. ठीक आहे ना. सो हे जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये अशा उभ्या आडव्या रेषा आहेत है ना. अशा उभ्या आडव्या वगैरे सगळ्या रेषा आहेत त्याच्यामध्ये. ह्याला जर आपण झूम करून बघितलं तर ते आपल्याला असं दिसतं, ज्याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअरवाल्या सेल दिसतात है ना. ते जुने शिक्षक नाही का स्क्वेअरवाले, ते असं ते समजून सांगायला. ठीक आहे. आणि मग ह्याच्यातली जर आपण एक सेल घेतली, लाईक ही घ्या, ही छोटीशी जर सेलला झूम करून बघितलं तर आपल्याला असं गोलवाला न्यूक्लियस सापडतं, म्हणजे सेल सापडते. आणि त्या सेलमधला हा जो न्यूक्लियस आहे ना, म्हणजे हे मगाशी बघितलं आपण, हा गोल न्यूक्लियस तोच इथे आहे. त्याच्यातलं फक्त आपण न्यूक्लियसच घेतलं कारण जरा जास्त होऊ नये म्हणून. ठीक आहे ना. तर तो जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये बघा हे असे एक्स स्वरूपात दाखवलेले आहेत असे ना, एक्स. ह्याला म्हणायचं क्रोमोझोम्स. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात तर क्रोमोझोम्स असतात, गुणसूत्र मराठीत त्याला म्हणायचं. ठीक आहे ना, ज्याच्यात गुण आहेत. मराठीतलं नाव चांगलं आहे, क्रोमोसोम्स म्हणजे. ठीक आहे ना. मग त्याच्यातला हा जो एक क्रोमोझोम आहे हवाला, तो आपण इथे घेऊ असा. मग हा जो क्रोमोझोम आहे म्हणजे सेलमध्ये क्रोमोझोम, त्या क्रोमोझोमचा जर असा छोटासा पार्ट आपण असा बाहेर काढला असं दोरीसारखा, तर त्याच्यामध्ये असतं हे जे आहे ते असं डब्बीसारखं ठेवलेलं, त्याला म्हणायचं क्रोमॅटाइड. म्हणजे क्रोमोझोम्स नंतर कोण येतं, क्रोमॅटाइड. आणि त्या क्रोमॅटाइडला जर तुम्ही झूम करून बघितलं असं, तर एक हिस्टामाइन नावाचं प्रोटीन असतं गोलवालं है ना. आणि त्या गोल प्रोटीनच्या भोवती DNA गुंडाळलेला असतो. लाईक ते नाही का एक्सटेन्शन बोर्ड असतं ज्याच्यामधून वायर बाहेर निघते. मग 5-10 मीटरची वायर असते त्याच्यामध्ये. मग काय तुम्ही वायर आणि बोर्ड हातात घेऊन फिरता का जिथं तिथं नाही, तुम्ही गोल करून ठेवता. मग एवढ्याशा बोर्डमध्ये काय होतं, ती वायर अशी गोल ठेवली जाते. म्हणजे मग ती जर वायर अशी गोल ठेवली तर एवढ्याशा बॉक्समध्ये सुद्धा 10 मीटर वायर बसते. मग DNA पण असंच असतो, खूप मोठा असतो. पण त्या हिस्टामाइन नावाचं जे प्रोटीन असतं, जे आपण खातो भाजीपाल्या वगैरे मधून किंवा डाळीं वगैरे मधून, त्या प्रोटीनच्या भोवती असं DNA गुंडाळला जातो. मग कमी जागेत जास्त DNA बसून त्या एक डबीला दुसरी डबी, मग तिसरी डबी, अशा डब्या लावून मग क्रोमॅटाइड. आणि मग त्या क्रोमॅटाइडचे बनतात क्रोमोझोम. म्हणजे
ठीक आहे. आणि असे 46 क्रोमोझोम एका सेलमध्ये असतात छोट्याशा. मग या सेलमधून टिश्यू, मग त्या टिश्यूमधून हात, मग माझी बॉडी. तुम्ही विचार करू शकता की तुमच्या अंगावर किती DNA आहे, मोजता येणार नाही. ओके. सो हा आहे एक हिस्टोन. आणि ह्या हिस्टोनला जर झूम केलं तर तुम्ही बघा, हा असा भारीवाला एकदम DNA आहे. या DNAला पण जर आपण झूम केलं तर या DNA मध्ये असतात न्यूक्लियोटाईड. शब्द जरा अवघड आहे, शिकायला काय हरकत नाही, आता मोठे झालो आपण. ओके ना. सो हा जो DNA आहे त्याच्यामध्ये असतो न्यूक्लियोटाईड. न्यूक्लियोटाईड म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीनचे गोळे गोळे असतात. म्हणजे मग कुठल्या प्रकारचे प्रोटीन असतात, तर खूप सारे प्रकारचे प्रोटीन अवेलेबल आहेत नेचरमध्ये. त्याच्यापैकी आपण त्यांना 4 ग्रुपमध्ये बसवतो. लाईक इमॅजिन करा की माझ्याकडे एक बास्केट आहे, एक टोपली आहे, आणि त्या टोपलीत मी काही 5 प्रोटीन टाकले, हे तुझे. दुसरी टोपली घेतली, हे 10 तुझे. तिसरी टोपली घेतली, हे 15 तुझे. आणि अशा 4 टोपल्या तयार केल्या मी. पहिली टोपली आहे ॲडेनिन नावाची, ही वाली ॲडेनिन. दुसरी टोपली आहे सायटोसिन नावाची, ठीक आहे ना. तिसरी टोपली आहे ग्वानिन नावाची. आणि चौथी बास्केट आहे थायमिन नावाची. मग 4 प्रकारचे बेसेस असतात, ज्याला पिरिन्स, पायरिमिडिन्स वगैरे असं काय काय म्हणतात, पण ते नंतर बघू आपण. आत्ता सध्या तरी ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन असे 4 बेसेस असतात, ज्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन ठेवलेले असतात किंवा ते बॉन्डिंग झालेलं असतात. आता ते जरा मोठा विषय झाला, पण तुम्हाला समजू शकेल इथपर्यंत. आणि मग बघा, एक प्रोटीन म्हणजे एक ॲडेनिन आणि हा दुसरा ॲडेनिन असा जोडलेला असतो. मग दुसरा सायटोसिन, ग्वानिन जोडलेला असतो. मग ॲडेनिन, थायमिन जोडलेला असतो. सायटोसिन असे जोडलेले असते. आणि तुम्ही असं बघू शकता, असं काय बनलेलं आहे, एक स्ट्रक्चर बनलेलं आहे. ठीक आहे. तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी काढतो, पण तुम्हाला कळलेलं असेल म्हणजे ना. प्रोटीन, प्रोटीनचे बेस बॉन्डिंग, प्रोटीनचे बेस बॉन्डिंग, प्रोटीनचे बेस बॉन्डिंग, टर्न आहे ना. मग ते असं DNA. मग तो जो असा DNA आहे तो डबीच्या भोवती गुंडाळायचा, हिस्टामाइन. परीक्षेला विचारू शकतात म्हणजे. आणि जो मग हिस्टामाइन आहे त्या हिस्टामाइनला डबी लावून क्रोमॅटिड. पण मग त्या क्रोमॅटाइडचे गोळे गोळे होऊन बनतो एक क्रोमोझोम. आणि मग तो जो क्रोमोझोम आहे असे 46 एका सेलमध्ये. मग सेल टिश्यू, मग टिश्यूचा ऑर्गन आणि मग बॉडी. कळलं. ह्याला म्हणायचं बेसिक. ना जरा बघून घेऊ. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, आपल्याला जरा न्यूक्लियस बघता येईल काय काय आहे. व्हिडिओशिवाय मजा नाही. ठीक आहे ना. बघू आपण. ही एक सेल आहे आणि या सेलमध्ये DNA फॉर्मेशनपासून DNA फॉर्मेशन कसं होतं आणि मग तो RNA कसा तयार होतो, मग RNA पासून DNA कसं तयार होतं, याचं छोटंसं प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. आता जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्याकडून व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो. ओके. सो आपल्याला बघायचं आहे की DNA टू प्रोटीन कसं होतं किंवा प्रोटीन टू DNA पण कसं तयार होतं. ही बघा दाखवली त्यांनी, ही आहे सेल. आता सेलला आपण झूम करतोय. बघा सेलला झूम केलं की हे काय दिसतं आपल्याला, हे आहेत मायटोकॉन्ड्रिया. ओके. हे आहे गॉल्जी कॉम्प्लेक्स. हे आजूबाजूला असं फुलासारखं दिसतंय ते आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि हा आतमध्ये आहे तो निळ्या कलरचा, तो आहे न्यूक्लियस. हे लायझोझोम्स वगैरे वगैरे. चलो पुढे बघू. नाव अजून झूम केलं आणि बघा, आणि ह्या न्यूक्लियसवर काय आहे, छोटे छोटे पोर्स आहेत. म्हणजे तो जो न्यूक्लियस आहे त्याला पोर्स, म्हणजे न्यूक्लियसच्या आतमधून मटेरियल बाहेर जातं आणि बाहेरून मटेरियल आत येऊ शकतं. पण न्यूक्लियस इज लाईक फुल सिक्युरिटी गार्ड वगैरे अशा टाईपचं. आणि मग त्याच्यामध्ये काय कोण पण येऊन आणि कोण पण जाऊ शकेल का, तर असं काही नाही आहे. ते जरा प्रोफेशनल आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी माहिती साठवलेली असते. मग त्याच्यात कोणी पण आत किंवा बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे. ओके. ह्याच्या आतमध्ये गेलं म्हणजे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये गेलं की असे क्रोमोझोम असतात. ते नाही का, ते लालवाले खायचे बॉबीसारखे रोल भेटतात ते तसे 2. ठीक आहे ना. क्रोमोझोम. ठीक आहे.
Each chromosome contains a long strand of DNA, मग tightly क्रोमोझोम मधून packaged around जर असा proteins called क्रोमोझोम मधून एक धागा असा बाहेर काढला की हिस्टोन, मग असे दाखवलं ना हिस्टोन, आणि त्या हिस्टोन मध्ये असे काय आहे, डबी आहे एक छोटीशी है ना, ती डबी म्हणजे हिस्टोन, आणि त्याच्याभोवती बघा कसं डीएनए गुंडाळलेलं आहे. ठीक आहे ना. सो डीएनए रोल्स, त्याचे रोल असे रोल सारखं बनवलेलं असतं म्हणजे ते. ठीक आहे. stones. आणि त्याच्यापैकी Within the आपण जरा DNA असा are sections एक called डीएनएचा genes. स्ट्रँड बघू. These genes contain बघा the ही गोष्ट खूप instruction. महत्त्वाची आहे. समजा हा डीएनए आहे पूर्ण, तर ह्या डीएनए मध्ये जर असा एक भाग उचलला मी असा थोडासा छोटासा, तर त्या छोट्या भागाला म्हणायचं जीन. ओके. डीएनए मोठा असतो, जीन छोटा असतो, लक्षात घ्या. ठीक आहे ना. सगळ्यात छोटा जीन, जीनपेक्षा मोठा डीएनए. डीएनए क्रोमॅटाइड, क्रोमोझोम, न्यूक्लियस, सेल. ठीक आहे ना, म्हणजे असं सगळं लाईनीने येते. ओके. For making proteins. When a gene is switched on, an enzyme called RNA polymerase attaches to the याला म्हणायचं आर एन ए पॉलिमरेज. म्हणजे डीएनएचा मोठा तुकडा जो आहे, मोठा स्ट्रँड जो आहे, त्याला जर कट करायचं असेल तर तिथं काही कात्री आहे का, आता काय न्यूक्लियस काय कात्री देईल का आतमध्ये डीएनए कापायला, तर तिथं सगळं कोडिंग वगैरे खेळतात ते, असं कात्री बित्री असं नाही, ते एकदम स्टँडर्ड आहेत एकदम. आणि मग ते काय करतात, आर एन ए पॉलिमरेज नावाचा असा गोळा असतो, प्रोटीनसारखं, प्रोटीनच असतं ते, आर एन ए असतो तो प्रोटीन असतो, आणि मग तो प्रोटीन जातो आणि तो जे डीएनएचा स्ट्रँड असतो ना त्याला असं चिटकतो. चिटकला की त्या डीएनएला अशी आठवण होते की अरे कोणीतरी कापायला आलेला आहे. मग तो कट होतो, म्हणजे तिथून त्याचे म्हणजे तो असा डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतो असा, म्हणजे असं इकडचं स्ट्रँड तिकडच्या स्ट्रँडला गुंडाळलेला असतो. मग ते पॉलिमरेज कलेक्ट झालं ना की तिथला स्ट्रँड असा मोकळा मोकळा होतो. ठीक आहे ना. बघू आपण. start of the gene. म्हणजे आता आर एन ए It moves along the पॉलिमरेजने DNA, making a strand of रिएक्शन सुरू messenger केलेलं आहे. बघा RNA out of तो जो free डीएनए होतो bases त्याला in the असं nucleus. तोडायचं काम सुरू केलेलं आहे. आणि हे जे छोटे DNA छोटे code हातोडे determines लागतात the ना, order त्या in हातोडे which the म्हणजे ते free bases प्रोटीन are आहे, added to म्हटलं the बास्केट messenger आहे, आणि त्या RNA. बास्केटमध्ये सगळे This गॉनिन, process is called सायटोसिन, transcription. ठीक आहे ना, ॲडेनिन, थायमिन, असे सगळे हे टूथब्रश सारखं म्हणजे असं Before बाहेर the messenger निघालं. RNA can be सोपं used जावं as a म्हणून सांगतोय मी template तुम्हाला, for the असं काही production डोक्यात of ठेवू नका. proteins, it needs to जस्ट be मजेशीर असलं की processed. जरा लक्षात राहतं. हा झाला This एक डीएनए involves removing and स्ट्रँड. ओके. adding sections of हा RNA. छोटासा स्ट्रँड झाला एक छोटा. ठीक आहे. बघू The messenger RNA then moves out of the nucleus आता हा into the न्यूक्लियसच्या cytoplasm. पोरमधून बाहेर आला आणि मग ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसला सुरुवात होते. ओके. Protein म्हणजे factories in the काहीतरी डीएनए मधून cytoplasm काय called आलेले ribosomes बाहेर आलेले. bind to बघा the messenger हा आहे RNA. रायबोझोम, जो की मी मगाशी म्हटलं होतं न्यूक्लियसच्या बाजूला जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं त्याच्यामधून हा बाहेर आलेला आहे. ठीक आहे. The ribosome reads the code in the messenger RNA to produce a chain made up of amino बरं, हे जे acids. पेनड्राईव्ह सारखं दिसतंय त्याला मी पेनड्राईव्ह म्हणतो सोप्या भाषेमध्ये, त्याला अमिनो ॲसिड म्हणतात. ॲक्च्युली त्याला टीआरएनए म्हणतात, ट्रान्सफर आरएनए. ते शिकू आपण नंतर, ते बघता येईल पुढे, पण आता जस्ट व्हिडिओ तर बघून घेऊ. ठीक आहे ना. सो हा जो टीआरएनए तो असा पेनड्राईव्ह सारखा चिटकतो त्या डीएनएला. म्हणजे आधीचे जे हातोडे, ते जुने हातोडे त्या मगाशा लाईनीवरचे, आणि त्याच्यावरती हे अमिनो ॲसिड असे चिटकतात येऊन, छिक छिक छिक, आणि मग ते असे हातोडे हातोडे पेनड्राईव्ह, हातोडे पेनड्राईव्ह, हातोडे पेनड्राईव्ह, असं ते सगळं चालू राहतं. आणि मग एक नवीन डीएनएचा स्ट्रँड बनतो. मग तो डीएनए परत आर एन एला बनवतो, परत डीएनए, परत आर एन ए. मग ते असं की कोंबडी आधी की अंडा आधी, काय माहिती, म्हणजे तसं मग डीएनए आधी का आर एन ए आधी सांगता येत नाही. ओके. There are 20 different types of पुढे amino बघू काय acids. सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, थोडाच राहिलेला. Transfer RNA molecules सो काय carry होते the बघा, amino ह्याला acids म्हणायचं to the ट्रान्सफर आर एन ए, ribosome. टीआरएनए. ठीक आहे. The messenger RNA is read आता हा 3 टीआरएनए असा ते कोको कोलाच्या बाटल्यांना नाही का झाकण वगैरे लावतात, असं टोपण लावतात त्याला. ते तुम्ही ते नॅशनल जिओग्राफीला ते फॅक्टरी मेड प्रोडक्ट वगैरे नावाचा प्रोग्राम असतो, त्याच्यात दाखवतात की फॅक्टरीत कसं बनतं वगैरे. तसं हे फॅक्टरी एक छोटीशी, तिच्यामध्ये असं डीएनए बनतोय वगैरे वगैरे. bases at a time. As each triplet is read, a transfer RNA delivers the corresponding amino असे acid. डीएनएचे सिक्वेन्स बनतात, कळतंय.
म्हणजे तो गोल आहे ना वरती, This is हा added गोल to a growing chain of गोल amino बाहेर पडते acids. म्हणजे डीएनएचं, म्हणजे हे अमिनो ॲसिड आहेत आणि मग असे अमिनो ॲसिड Once the last बनून amino acid न्यूक्लिओटाईड has मी been मगाशी added, म्हटलं होतं, the chain आणि त्या folds into a न्यूक्लिओटाईडचा complex बनून 3D shape परत to form the डीएनए, protein. मग ते डीएनएचं परत क्रोमॅटाईड क्रोमोझोम. कळलंय? म्हणजे डीएनएचेच तुकडे करून एका तुकड्यापासून नवीन डीएनए बनवायचा, त्याला म्हणायचं डीएनए रिप्लिकेशन. वेन बाय द, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा when we separate a DNA, when we separate the strands of DNA from one strand, we make another DNA, the process called as DNA replication. असा DNA वाढतो. ओके, हा होता सोपा सरळ छान व्हिडिओ. ओके, नाव आता हे काम कसं केलं जातं, म्हणजे तुम्ही बघत असाल की ह्युमनमध्ये मग सेलमध्ये तो DNA किती महत्त्वाचा आहे. म्हणजे टोटल बॉडी सिस्टीमचा DNA हा एक CEO आहे. जसं कंपनीचा CEO असतो ना मेन बॉस, तसा DNA मेन बॉस आहे. मग आता DNA काय स्वतः झाडू वगैरे झाडायला जाईल का कंपनीमध्ये? नाही, तो त्याच्या हाताखाली माणसं ठेवतो. RNA ठेवला त्यांनी. RNA कोण? त्याचा मॅनेजर. DNA म्हणजे डी रायबो न्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड, म्हणजे DNAच्या खालचा. ठीक आहे ना? म्हणजे DNA त्याला काम करायला सांगणार, भाई एवढं कंप्लीट व्हायला पाहिजे, तू काय पण कर म्हणजे. सो मग जो RNA आहे तो RNA स्वतः काम करायला नव्हता. मॅनेजर काय स्वतः झाडू मारणार का कंपनीमध्ये? नाही, त्याने आता खाली माणसं ठेवलेली असतात. मग तो जो फर्स्ट माणूस आहे त्या माणसाला म्हणायचं mRNA. त्या mRNAला मेसेंजर RNA हे त्याचं फुल फॉर्म आहे, म्हणून त्या मेसेंजरचा त्याला म्हणायचं mRNA. आणि mRNA जी प्रोसेस फॉलो करतो त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ओके, सो विथ द हेल्प ऑफ mRNA वी कॅन follow the process of transcription. So when we follow the process of transcription, we ultimately need a next process, translation, which is done by transfer RNA. आणि त्या ट्रान्सफर RNAच्या T वरून त्याला म्हणतात tRNA. ओके, सो जो tRNA आहे त्या tRNA नंतर काम असतं RNAचं, त्याला म्हणायचं रायबोझोम RNA, जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो, आणि त्या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ ट्रान्सलोकेशन आपल्याला काय मिळतो? परत काय तयार होतो? DNA. मग तो परत DNA परत RNAला बनवतो, मग तो परत mRNAला बनवतो, मग mRNA tRNAला, मग tRNA rRNAला, मग तो परत DNAला. चालूच असतो जन्माला आल्यापासून मरस्तोपर्यंत. ओके, सो DNA फॉर्मेशन. आणि DNA फॉर्मेशनमध्ये 3 गोष्टी शिकायच्या: ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सक्रिप्शन. वी हॅव टू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. पेपरला जर क्वेश्चन विचारला गेला व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, जर डेफिनेशन विचारली गेली तर एवढीच लिहायची. एक शब्द एक्स्ट्रा नाही, एक शब्द कमी नाही, डॉट पण कमी लिहायचं नाही. ठीक आहे ना? मी नाही दाखवलं आहे. ठीक आहे ना? सो प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे RNA सिंथेसिस होण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. ओके, सो बघा, हा मगाशी आपण पाहिलेला DNA, मग त्या DNAचा एक स्टँड असा वेगळा झाला आहे, मग त्या वेगळ्याच्या इथं हा RNA पॉलिमरेज नाही का, तो गोळा, तो प्रोटीनचा बंडल, तो. ठीक आहे ना? बंडल म्हणजे इंग्लिशमधलं बंडल. ठीक आहे ना? सो हा जो आहे तो आहे mRNAचा. मग mRNA वरून तो काय? tRNA. मग tRNAला कोण मिळाला? रायबोझोम. असं स्टेपलरसारखे असतात, चिपकवतात ते, कोडॉन अँटीकोडॉन असे चिपकवतात आणि मोठी लाईन बनवतात. बघू ते पुढे. आणि मग काय हे ते नाही का मगाशी तयार झाले तसे हे काय झाले? न्यूक्लिओटाईड तयार झाले, अमिनो ॲसिड तयार झाले, आणि त्या अमिनो ॲसिडपासून परत काय तयार होतो? DNA तयार होतो. ओके, सो व्हॉट हॅपन ॲक्च्युली? ट्रान्सक्रिप्शन आपण बघतो. मग ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट हॅपन?
द mRNA called as messenger RNA collect proteins to cytoplasm of cell and arrange in a group of 3. म्हणजे काय आहे, ही जी सेल होती आपली है ना, ही सेल, आता इथं माझं व्हिडिओ असेल कदाचित, समजा ही सेल आहे आणि या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे एवढा, आणि हे जे बाजूचं आहे ते काय आहे, उरलेलं हे ते सायटोप्लाझम. समजा तुम्ही डाळ खाल्ली है ना, म्हणजे खात नाही लोक चांगलं, ते खाल्ली समजा तुम्ही अशी डाळ खाल्ली छान, मग त्या डाळीमध्ये काय असतात, प्रोटीन माहिती आहे आपल्याला. मग इथं असा एक प्रोटीन आला मस्त नाचत नाचत ये, मग तो प्रोटीन आला ना, तो प्रोटीन असा आतमध्ये ओढून घ्यायचं काम कोण करतो, हे काय भाई ट्रान्सक्रिप्शन mRNA करतो. कोण करतो, mRNA. तो मेसेज घेऊन जातो न्यूक्लियसकडे की भाई माल आलाय, म्हणजे कलेक्ट करायला जायला लागेल, ठीक आहे ना. मग तो जातो आणि असे 3-3च्या ग्रुपमध्ये असे बास्केट घेऊन जाते ना, डी मार्टला असतात तसे, ते डी मार्टच्या बास्केट असतात त्याचं पण सामान भरतो, अशा 3 असतात फक्त mRNAकडे. तो असं प्रोफेशनल 3-3मध्ये भरून नेतो, असं 3-3मध्ये तर असं सगळं माल वगैरे भरून नेतो, म्हणजे प्रोटीन भरून नेतो. आणि मग mRNA कलेक्ट करतो ते 3, आणि त्याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन है ना. आणि ती जे बकेट आहे 3चं त्याच्यामध्ये कोण ठेवलेले असतात, ते बास्केट मग अशी सांगितलेले ॲडेनिन, गॉनिन आणि सायटोसिन. मग त्या ॲडेनिनच्या बास्केटमध्ये कदाचित 2-4 अमिनो ॲसिड असतील, गॉनिनमध्ये कदाचित 4-5 असतील है ना, ते पुढे आहे शिकायला. सीमध्ये कदाचित थोड्या अजून असतील, आणि मग अशा बास्केटच्या 3, 1, 2, 3, 3चा एक ग्रुप ट्रिपलेट कोडॉन, परत 3चा एक ग्रुप ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट म्हणजे ते जे हातोडे दाखवले ते ना मग अशी, ते हॅमर, ते 3-3चे हे काय हॅमर, ट्रिपलेट कोडॉन, हॅमर, ट्रिपलेट कोडॉन, आणि हे एकाच लाईनीला चिटकलेले आहे है ना. म्हणजे ह्याच्यातलं जर बघितलं आपण असं, तर हे 3 मग 3 मग 3 मग 3 असे 3-3च्या जोड्या म्हणजे ट्रिपलेट कोडॉन. सो what is the function of mRNA? mRNA is called as messenger RNA, collects protein from the cytoplasm, form पाहिजे होतं तिथे, of cell and arrange in a group of 3 called as triplet codon denoted by adenine, guanine, cytosine and thymine. Each code represents some important genes and functions, so it's like a secret word in the cell. Codes are nothing but amino acid. ते codes असतात का, codes म्हणजे काय असतात, ते amino acid असतात, which is taken by food. म्हणून मला खायला आवडतं, ठीक आहे ना, फूड वी ईट. आणि मग ती जी लाईन आहे, ती जी mRNAची लाईन आहे त्याच्यावरती ट्रिपलेट 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 कोडॉन आहेत. ते ट्रिपलेट कोडॉन काय आहेत, अमिनो ॲसिड आहेत. म्हणजेच कोण आहेत, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन, कदाचित सायटोसिन, गॉनिन, ॲडेनिन, ते कसे पण अरेंज झालेले असतात है ना. फॉर एक्झाम्पल समजा माझा डोळा आहे, तर कोणीतरी माझ्या कानाखाली वाजवली की तू नीट शिकवत नाही वगैरे, तू मूर्ख आहेस वगैरे, अशी वाजवली. आणि जर माझ्या कानाखाली वाजवली, माझा कान दुखायला लागला आणि तो असा लागलं त्याला वगैरे वगैरे, लागतं मला है ना, आणि मग तो लागला आणि तो जखम वगैरे झाली, तर मग इथं काय असा डोळा येतो का, असा कसं दाखवायचं आता, इथं काही डोळा वगैरे येणार का, तर असं नाही होत. कानाच्या ठिकाणी जखम झाली कानच भरून येतो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की इथे एक स्पेसिफिक काहीतरी सेल आहे जी की दुसऱ्या सेलसारखी नाही आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी सेल आहे, तिचं फंक्शन वेगवेगळं आहे है ना. आणि म्हणून ते जे स्पेसिफिक वर्क आहे ते कसं नोटिफाय करायचं, तर त्यांचे कोड स्पेसिफिक असतात, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन वगैरे है ना. आणि मग त्या कोडपासून एक स्पेसिफिक स्ट्रक्चर बनतं है ना, म्हणजे स्पेसिफिक DNA, मग स्पेसिफिक क्रोमोझोम, मग स्पेसिफिक सेल बनते. मग अशा ठिकाणी प्रत्येकाच्या सेल वेगवेगळ्या आहेत, मग ह्युमन बॉडी वर्क होते. ओके, सो व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? RNA synthesis is called as transcription, and in the process of transcription the mRNA collects amino acid or adenine, guanine, cytosine from the cytoplasm and arrange them in a group of 3 called as triplet codon. And by taking triplet codon it makes a amino acid chain. Okay, next. सो ट्रान्सक्रिप्शन आपण बघितलेलं आहे, RNA सिंथेसिस केलेलं आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे ट्रान्सलेशन है ना. ट्रान्सक्रिप्ट करणे म्हणजे काय, आपण लँग्वेजच्या बाबतीत म्हणतो की काहीतरी लिहिलेलं असतं आणि खाली लिहिलेलं असतं की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे ट्रान्सक्रिप्ट म्हणजे एखादी गोष्ट परत लिहून दाखवणे किंवा तिचा कोड क्रॅक करून ती लिहिणे, त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं.
आणि ती जी ट्रान्स्क्रिप्शन असतं नाही का, तुम्ही हिस्ट्रीमध्ये वगैरे वाचत असाल, देर आर ट्रान्स्क्रिप्शन फाउंड इन अजंठा वेरूळ वगैरे, अजंठा वेरूळमध्ये काहीतरी लिहिलेलं सापडलं ट्रान्स्क्रिप्शन, आणि मग ते लिहिलेलं काय सगळ्यांना कळतं का नाही, मग त्याचं ट्रान्सलेशन करावं लागतं. मग तसा हा जो DNA तो कोडिंगमध्ये होता, मग त्या कोडिंगचं काय करावं लागेल आपल्याला, ट्रान्सलेशन करायला लागतं, जसं DNAला म्हणजे सेलला करायला लागतं है ना. मग व्हॉट इज ट्रान्सलेशन, प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. व्हॉट इज कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स है ना, व्हॉट इज कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, की ॲडेनिनचा मित्र फक्त थायमिनच असतो, ते खूप पक्के आहे. आपल्यासारखं ते 2 दिवसाला मित्रमैत्रीण बदलत नाही, त्यांचं एकदम फिक्स असतं की भाई तूच है ना, आपल्याला तूच आवडतं म्हणजे तूच पाहिजे, ठीक आहे ना, आणि मग तूच माझा मित्र, असं सगळं त्यांचं फिक्स असतं. मग ॲडेनिन असतो त्याचा फ्रेंड असतो थायमिन, आणि गॉनिन असतो त्याचा मित्र असतो सायटोसिन. म्हणजे हे ट्रिपलेट कोडॉन आहे ना, समजा इथे ॲडेनिन असेल, इथे पण ॲडेनिन असेल आणि इथं गॉनिन असेल, तर ॲडेनिनच्या हातोड्याला कोणाचा हातोडा चिटकणार, थायमिनचा. इथं पण ॲडेनिन, मग कोणाचा हातोडा चिटकणार, थायमिनचा. इथं गॉनिन, कोणाचा हातोडा चिटकणार, थायमिनचा नाही, सायटोसिनचा, कारण त्याची मैत्री सायटोसिन बरोबर आहे. म्हणजे हे कोडॉन म्हणजे ज्यांच्यावर कोड आहेत, आणि मग कोडॉनच्या विरुद्ध काय असतात, अँटीकोडॉन, म्हणजे वरून त्यांना येऊन असे चिटकतात ते शुगरच्या मॉलिक्युल नाही का, मग असे दाखवलं की ॲडेनिन गॉनिन चिटकलेले आहेत नाही का, त्या लाईनमध्ये दाखवलं होतं तसं. मग तो कोडॉन अँटीकोडॉन, कोडॉन अँटीकोडॉन, कोडॉन अँटीकोडॉन. मग तुम्ही बघू शकता हा एक स्ट्रँड आणि हा एक स्ट्रँड, असे 2 स्ट्रँडमध्ये जातं, 1 2 3 3 3 3 3, असे 3 3 3 3 3 ट्रिपलेट कोडॉन अँटीकोडॉन, कोडॉन अँटीकोडॉन, कोडॉन अँटीकोडॉन, कोडॉन अँटीकोडॉन, आणि मग एक DNAचा स्ट्रँड बनतो. ओके, कळणार भाई, चैतन्य महाजन शिकवतोय. ओके, सो प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ अँटीकोडॉन ऑन द ट्रिपलेट कोडॉन इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. बुकमध्ये दिलेलं नाही आहे, त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे, आपण सिंपल लिहायचं, बोर्डात माणसंच काम करतात, ठीक आहे ना, ती काय फार ग्रेट वगैरे नाहीत, आहेत लाईक फार असं काहीतरी वेगळं नॉलेज असं काय नाही आहे, सिंपल आहे, तुम्हाला जे कळतं ते लिहायचं असतं. सो प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ अँटीकोडॉन ऑन ट्रिपलेट कोडॉन इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. तुम्ही बघू शकता ही आपली छोटी रेल्वे गाडी, आणि मग ही जी गाडी आहे त्याच्यावरती आहे युरेसिल, युरेनिन, गॉनिन, ॲडेनिन है ना, सायटोसिन, हे असे खाली कोडॉन 3च्या फॉर्ममध्ये काय 3 ट्रिपलेट कोडॉन, आणि त्यांच्यावरती कोण चिटकलं बघा, हा कोण होता ए, त्याला कोण लागला यू, ए त्याला लागला युरेसिल, यू ला ए है ना. हा कोण आहे tRNA, त्याला म्हणायचं ट्रान्सफर RNA, काय म्हणायचं त्याला, ट्रान्सफर RNA म्हणायचं, तो ट्रान्सफर करतोय अँटीकोडॉन है ना. मग हा जी आहे तर त्याच्याबरोबर कोणाची जोडी आहे, सीची, एची यूज बरोबर आणि एची यू बरोबर, म्हणजे असं ते फिक्स आहेत. मग कोडॉन अँटीकोडॉन, कोडॉन अँटीकोडॉन, परत हा तिकडून येतोच आहे असं, ते असं फॅक्टरीसारखं चिक 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 है ना, आवाज नाही जमला पण तर घ्या समजून, म्हणजे हे ना असे चिटकतात आणि निघून जातात ते, ठीक आहे ना. आणि वरती असे अमिनो ॲसिडचे गोळे बनत जातात, आणि मग अशी वर चेन बनते, मग चेनचा गोळा प्रोटीनचे बास्केट ॲडेनिन गॉनिन, मग ॲडेनिन गॉनिनचा DNA क्रोमोझोम सेल. आता कळलं, ओके. सो द tRNA त्याला म्हणायचं ट्रान्सफर RNA हॅज अँटीकोडॉन, mRNAवर कोडॉन, tRNAवर अँटीकोडॉन, which is attached to the triplet codon with specific complementary sequence like A ची जोडी T बरोबर, G ची जोडी C बरोबर. Together they form chain of DNA strand, ते चेन तयार करतात DNA strand. The one end of the mRNA like हे and tRNA attached to each other and with the help of peptide bond. म्हणजे हे जे आहे tRNAचं आणि हे जे आहे mRNAचं, हे दोघं कशाने जॉईन केलेलं असतं, कशाने, पेप्टाईड बॉन्डनी. पेपरला विचारू शकतो कुठल्या बॉन्डनी, पेप्टाईड बॉन्ड. लाईक बघा, समजा हा आहे ए, तर ते काढता येत नाही, मोठा मार्कर आहे AT, आणि हे आहे C, आणि हा एच्या विरुद्ध कोण असणार इकडे, T किंवा U, ठीक आहे ना. टीच्या विरुद्ध कोण असणार, ए है ना,
आणि सीच्या विरुद्ध कोण असणार जी. इथे यू ऐवजी टी सुद्धा असू शकतं, म्हणजे इथं टी सुद्धा असू शकतं. त्याला एक आर एन ए असतो, एक डी एन ए असतो, जाऊ देत असतं ते असं, ठीक आहे ना. आणि यांच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे हा 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 बॉन्ड कशाने जोडलेला असतो, असं शुगरने जोडलेला असतो असं. आता ते दाखवायला खूप अडचण होते, पण घ्या समजून आता. आणि मग ही एक स्ट्रँड, ही एक स्ट्रँड, आणि ते नंतर असं पुसून जातं आणि त्याच्यामध्ये असे डी एन एचा स्ट्रँड बनतो असं, ठीक आहे, समजून घ्या, ठीक आहे ना. डी एन एचा स्ट्रँड, ठीक आहे, कळलं, ओके. सो बघा, the tRNA transfer RNA has anticodon, mRNA codon, tRNA anticodon, which is attached to the triplet codon with specific complementary sequence like A to T and G to C. Together they form chain of DNA strand, the one end of the mRNA and tRNA attached to other, and with the help of peptide bond. By breaking this bond, म्हणजे जेव्हा हे बॉन्ड तुटतात, जसे हे जोडतात तसे ऑब्वियसली तुटत पण असतील, मग जेव्हा हे बॉन्ड असे तुटतात त्यांचं ब्रेक होतं, आणि जेव्हा ते ब्रेक होतात त्यांच्यामधून ATP बाहेर निघते, आणि ATP म्हणजे एनर्जी, जी सध्या माझी खूप वाया चाललेली आहे. ओके, कळलं का. मग ट्रान्सक्रिप्शन म्हणजे mRNA ट्रिपलेट कोडॉन सायटोप्लाझममधून घेऊन येतो. ट्रान्सलेशन म्हणजे तो कोड डिकोड करतो आणि त्याचे अँटीकोडॉन अंतवरती चिपकवतो त्याला पेप्टाईड बॉन्डनी, आणि अशी एक चेन तयार करतो, तुकडे तुकडे तुकडे, है ना, असे छोटे छोटे स्ट्रँड बनवतो. पण डी एन एला काही छोटे छोटे स्ट्रँड लागतात का, नाही. त्याचं तो बॉस आहे अरे, तो काय म्हणतो की हे असले एक एक नाही आणायचं, माझ्याकडे बंडल आणायचं डायरेक्ट, असे एक एक नोटा कोण गोळा करणार, त्याला बंडल करून द्यायला लागतं, त्याला अशी मोठी चेन लागते. हे तर छोटे छोटे चेन तयार झाला. मग आता नेक्स्ट काम कोणाचं आहे, ट्रान्सलोकेशनचं, ज्याच्यामध्ये रायबोझोम असं स्टेपलरसारखं काम करतो. एक गोष्ट स्टेपलर करायची, एक स्ट्रँड स्टेपलर केला दुसऱ्या स्ट्रँडला, मग दुसरा स्ट्रँड स्टेपलर करायचा तिसऱ्या स्ट्रँडला, आणि मग अशी एक मोठा स्ट्रँड बनवायचा. मग तो मोठा स्ट्रँड असा परत न्यूक्लियसमधून, त्या पोर्समधून, त्या व्हिडिओत दाखवल्यासारखं बाहेर जातो, है ना. आणि मग बाहेर गेला की मग त्याची पुढची प्रोसेस लाईक DNA, क्रोमोझोम वगैरे वगैरे सेल. ओके, नेक्स्ट. सो DNA फॉर्मेशनमध्ये फर्स्ट आहे ट्रान्सक्रिप्शन बघितलं आपण, ट्रान्सलेशन बघितलं, नंतर आहे ट्रान्सलोकेशन. What is translocation? The ribosome keeps moving from one end to another end of the mRNA, result in the forming long DNA strand called translocation. म्हणजे हा जो mRNA आहे, जो खाली जो स्ट्रँड होता ज्याच्यावरती tRNA चिटकत होता, मग तो tRNA चिटकतानाच काय करत होतं, असं स्टेपलर पण होतं. म्हणजे बघा, ही चेन आणि हा असा स्टेपलर सारखा हा रायबोझोम है ना, हा mRNA, आणि त्याच्यावरती असं येऊन चिटकणार आहे tRNA. मग mRNA tRNA स्टॅपलर 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 है ना. आणि मग तो असा वन एंड टू अनदर एंडपर्यंत जेव्हा असं लोकेट होत जातो, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, तर शेवटी तो अशी मोठी चेन बनवतो, आणि ती एक चेन म्हणजे अमिनो ॲसिडचा DNA बनलेला आहे. ओके. So the ribosome keeps moving from one end to another end of mRNA, results in the forming of DNA strand called as translocation. What happens? The RNA, त्याला म्हणायचं रायबोझोम RNA, mRNA messenger RNA, tRNA transfer RNA, मग rRNA ribosome RNA, helps to form long chain of DNA strand. Ribosome presents on the endoplasmic reticulum helps them to move mRNA strand from one end to another end. So process of translation must go on, chain will be transported towards the Golgi complex for the packaging. मग अशी एक चेन, मग दुसरी चेन अशी न्यूक्लियसमधून बाहेर पडतात आणि कोणाकडे जातात, गॉल्जी कॉम्प्लेक्सकडे. तुम्ही 9thला शिकले असाल की गॉल्जी कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज पॅकेजिंग डिपार्टमेंट, है ना. म्हणजे तो काय करतो, पॅकेट तयार करायचं काम करतो, है ना. एक स्टँड आला, दुसरा स्टँड आला, दुसऱ्या स्टँडचा गोळा तयार करतो, असे गोळे DNAकडे पाठवतो. DNA काय असं एक एक नाही जमा करत, भाई तो लय मोठा माणूस आहे, ठीक आहे ना, असली कामं नाही करत तो. ओके, नेक्स्ट. कळलं. मग ट्रान्सक्रिप्शन ट्रिपलेट कोडॉन mRNA, ट्रान्सलेशन tRNA अँटीकोडॉन, आणि ट्रिपलेट कोडॉन आणि अँटीकोडॉन कशाने चिटकवलेले असतात, पेप्टाईड बॉन्डनी.
आणि थर्ड वन ट्रान्सलोकेशन, वन एंड टू अनदर एंड मॉलिक्यूल ट्रान्सफर होतो आणि अशा वेळेला पॅचिंग करायचं काम कोण करतं, रायबोझोम करतो है ना. आणि मग ते सगळे मिळून जे तयार होतात ते कुठे पाठवले जातात, गोल्जी कॉम्प्लेक्स. कळणार म्हणजे कळणार 100%. नाव म्युटेशन म्हणजे काय, आता ही जरा समजून घेण्याची गोष्ट अतिशय छान आहे है ना. कदाचित तुम्ही एक्समेन नावाची मूवी बघितली असेल ना, त्याच्यात जसं वुल्वरीन असतो, हो त्याच्या इथं नाकातून वगैरे असे काहीतरी बाहेर निघत असतं आणि मग ती एक तिचं नाव नाही आठवत आहे तुम्हाला, अशी कोणाचं पण रूप घेत असते वगैरे, असे ते एक्समेन मूवी आहेत, सुट्ट्या आहेत तर बघा आता, ठीक आहे ना. नाव म्युटेशन म्हणजे काय, समजा हा DNA आहे, म्हणजे हा लाईक सोपं करून सांगू आपण, समजा हा DNA आहे ना, हा एक DNA आहे, हा DNA आपला, आणि या DNA मध्ये समजा इथं कोण होता, ॲडेनिन होता. कोण होता, ॲडेनिन. पण अचानक ड्यू टू नॅचरल कंडिशन, कधी तुम्ही काहीतरी वेगळंच खाल्लं आणि मग ते फिटच झालं, नाही तर मग नॅचरली आता आजी आजोबांकडून कधी कधी काहीतरी झालेलं असतं आणि मग त्याच्यामधून काय होतं, एच्या ऐवजी इथे झाला जी, म्हणजे ए बसायला पाहिजे होतं पण कोण बसलं, जी. पण आता एक नाही बदलणार कारण जीचा मित्र कोण आहे, सी. आता जर ए गेला तर ऑब्विसली टी किंवा यू पण जाणार आणि मग जीच्या बरोबर कोण बसणार आता, सी. आणि सेम असंच झालं पुढचं तर, सेम त्याच्या पुढचं झालं तर, आणि एखादा पूर्ण ट्रिपलेट कोडॉनच चेंज झाला तर मग कानाच्या जागी किंवा असं 5 बोटं असतात ना, असं 6वं बोट येतं, त्याला म्हणायचं म्युटेशन. ऋतिक रोशन वगैरे ते असले त्यांचं म्युटेशन झालेलं, काय तर गडबड झाली, ठीक आहे ना. कळलं का. म्हणजे जर DNA स्ट्रँडमध्ये एखादं कॅरेक्टर ॲड झालं किंवा रिमूव्ह झालं, कॅरेक्टर म्हणजे ते AG वगैरे, इफ समथिंग इज ॲडेड और रिमूव्ड फ्रॉम द DNA सिक्वेन्स इट विल लीड्स टू द म्युटेशन, ठीक आहे ना. मग म्युटेशन ह्युमनमध्ये दिसतं का, हो सरळ ऋतिक रोशन तर बेस्ट एक्झाम्पल आहे बाई, लाईक 6 बोटं आहेत भाईला, 11 बोटं, ओके. सो मग ही जी म्युटेशन आहे, हे म्युटेशन काय म्हटलं, इफ सडन चेंजेस, 2 वेळा झालं, ऑकर्स ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ DNA चेन और पेप्टाइड चेंज इज सिम्पल मॅनर इफ चेंजेस ऑकर्स इन टू द सिक्वेन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन अँड अँटीकोडॉन, म्हणजे ट्रिपलेट कोडॉन अँटीकोडॉनमध्ये काहीतरी बदल झाले, विल रिप्रेझेंट सम डिफरंट कॅरेक्टर फ्रॉम ओरिजिनल वन. ओरिजिनल काय होता, कान, ओरिजिनल काय होते 5 बोटं, पण चेंजेस झाल्यामुळे आता काय आलं, 6 बोटं आले. 2 कान नसतात, काय माहिती, मी नाही बघितले. सो समटाइम्स इट हॅपन्स ड्यू टू द एन्व्हायरमेंटल चेंजेस ऑर हेरिडिटरी चेंजेस. हेरिडिटी म्हणजे आधीच्या जनरेशनपासून तुमच्या जनरेशनपर्यंत जे काही गोष्टी ट्रान्सफर केल्या जातात. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर म्हणजे हे DNA वगैरे, क्रोमोझोम, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन कॉल्ड ॲज हेरिडिटी. लक्षात ठेवायचं, म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याला काय म्हणायचं, हेरिडिटी. मग कदाचित हेरिडिटीमुळे नवीन कॅरेक्टर ॲड झालेलं असतं किंवा रिमूव्ह झालेलं असतं, किंवा मग ड्यू टू एन्व्हायरमेंटल चेंजेस पण असं झालेलं असतं आणि त्याला म्हणायचं म्युटेशन. लाईक खूप भारी चित्र सापडले मला इकडे, खूप भारी पिक्चर आहेत. ह्याच्यामध्ये पहिलं आहे प्लांटमध्ये म्युटेशन झाल्यावर काय होतं. हे प्लांट आहे, प्लांटमध्ये हे फूल आहे आणि हे जे फ्लावर आहे ते रेड आहे, ट्युलिप आहे, ते ट्युलिप नाही ट्युलिप आहे ते वॉडेवर. आणि मग ते जे ट्युलिप आहे फूल आणि त्या फ्लॉवरमध्ये सगळे रेड असतं, पण ही एक पाकळी ही अशी येलो झालेली आहे. चुकून आली का ना, असं चुकत बिकत नसतं, त्याला म्हणायचं म्युटेशन. तिथला ट्रिपलेट कोडॉन बदलला आणि येल्लो झाली ती. ही मांजर तर बघा कसली खत्री आहे. आणि ही जी कॅट आहे, या कॅटमध्ये एक डोळा वेगळा, संध्याकाळी बघायची नाही. अशी ही विचित्र मांजर आहे, तिचा एक डोळा वेगळा आहे. मांजरचं काय, ही मुलगी बघा, बापरे भयानक. आणि ही जी मुलगी आहे हिचा एक डोळा वेगळा आहे, थोडासा, कुठला कलर आहे, थोडासा ब्ल्यूइश, आणि हा खूप असा एकदम चॉकलेटी कलरचा वगैरे आहे. म्हणजे तिचे दोन्ही डोळे वेगळे आहेत, तुम्ही असं लांबून बघू शकता. हे कशामुळे झालं, दिस इज म्युटेशन. काही कॅरेक्टर ॲड झाले, काही कॅरेक्टर रिमूव्ह झाले, याला म्हणायचं म्युटेशन. जनरली तुम्ही खूप साऱ्या लोकांमध्ये ते बघू शकता. नेक्स्ट काय बघितलेलं आपण, छान वाटतं मला असं. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड म्युटेशन.
हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. नाउ व्हॉट इज थेअरी ऑफ इव्होल्युशन? थेअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय की सिम्पल सेलपासून कॉम्प्लेक्स तयार होत गेलं. म्हणजे आत्तापर्यंत आपण DNA फॉर्म कसा होतो ते बघितलं. DNA RNA RNA mRNA tRNA rRNA आणि मग त्या mRNA ट्रिपलेट कोडॉन, tRNA अँटी कोडॉन, रायबोझोम त्यांना स्टेपलर करायचं, परत DNA बनवायचं, मग असं DNA क्रोमोझोम अशा सेल बनत राहतात बॉडीमध्ये. आणि मग असा पहिली जी सेल असेल छोटी तिच्यामध्ये सेम असं झालं आणि पहिल्या सेलपासून बाजूला एक नवीन सेल आली, मग बाजूला मग टिश्यूपासून प्लांट ॲनिमल तयार झाले, मग त्या ॲनिमलचे मुलं, मग त्यांची मुलं, मग त्यांच्यात म्युटेशन, मग ते बदल, मग ॲनिमल, मग वेगवेगळे प्लांट्स, मग वेगवेगळे ॲनिमल. आणि असं होत मग एक दिवशी माकड है ना, आणि मग त्या माकडामध्ये बदल होत तुम्ही जी की अजूनही माकडच राहिलेली आहेत है ना. म्हणजे काय काय असतात, म्हणजे हेरिडिटीचे चेंजेस गेलेले नाहीत, दिसायला ह्युमन आहेत पण चाळे सगळे माकडाचे. म्हणजे सो मग ते थेअरी ऑफ इव्होल्युशनमध्ये आपल्याला ते शिकायला भेटतं. ठीक आहे ना. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम इव्हॉल्व्स फ्रॉम युनिसेल्युलर टू द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युजली वी बिलीव्ह दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट देअर जर्नी फ्रॉम प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? कॅरिओ म्हणजे न्यूक्लियसला जरा स्टँडर्ड भाषेत, स्टँडर्ड म्हणजे ग्रीक वगैरेकडे कॅरिओ म्हणायचे, त्यांनीच आणलं सगळं, आपली काय लोक येडी सगळी. आणि मग त्या कॅरिओमध्ये न्यूक्लियसमध्ये प्रो म्हणजे आधीचा, प्रो म्हणजे भारी नाही, प्रो म्हणजे आधीचा है ना. म्हणजे न्यूक्लियस तयार व्हायच्या आधीची जी परिस्थिती होती ती छोटं काहीतरी तयार झालं असेल पहिलं, त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल. अँड देन युजिंग सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ टाईम. असं झालं का? असं मग आता मी तर काही विश्वास ठेवत नाही, पण असं देव आला आणि हे अमिबा, हे अस्वल, हे टायगर, हे माणूस, चल असे काय लगेच बनवून गेलं का सगळं? तर सायन्स असं मानत नाही. सायन्स ग्रॅज्युअल थेअरीला मानतं, जे आपण धड्याच्या सगळ्यात म्हणजे चॅप्टर संपायच्या सगळ्यात शेवटी बघणार आहोत. तर सायन्स असं म्हणतं की हे जे चेंजेस असतात त्यांना टाईम लागतो. हे काय एका दिवसाची गोष्ट नाही, हजारो लाखो करोडो वर्ष लागतात. मग छोट्या सेलपासून एक मोठा कॉम्प्लेक्स आपण ॲनिमल बनतोय की जो आपण त्यांना शिकवतोय आता, म्हणजे ठीक आहे ना, त्यांच्यापासून तयार झालेलो असून है ना. अँड देन युजिंग सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ टाईम डेव्हलप्ड into the eukaryotic cell. So we believe word starts from amoeba to well-developed mammals like human beings. म्हणजे अमिबापासून एका छोट्याशा प्रोकॅरियोटिक अतिशय जुनाट न्यूक्लियसपासून तयार झालो आपण यूकॅरियोटिक म्हणजे अतिशय प्रोवाले, एकदम प्रोवाले नाही म्हणजे एकदम छानवाले, फुल एकदम फंक्शनल असलेले असे सगळे मॅमल्स तयार झाले. त्या मॅमल्समध्ये लाईक ह्युमन तयार झाला आणि मग सगळं चेंजच झालं. इतकं की आपण त्यांची वाट लावली आणि ते आता आपली लावतात ते. ओके. सो थेअरी ऑफ इव्होल्युशन हेल्प्स अस टू एक्सप्लेन हाऊ वन्स ऑर्गॅनिझम आर इव्हॉल्व्ड इन देअर कनेक्शन बिटवीन देम. मग त्यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का? मग इव्हॉल्व झालं तर काही पुरावे आहेत का महाजन सर म्हणतात म्हणून, आणि महाजन सर पुस्तकात लिहिले म्हणून, आणि पुस्तक परत माणसंच म्हणतात म्हणून असं आहे का? नाही. सायन्स इज अ प्रूफ नॉलेज. मग चला, वी विल ऑल्सो लर्न इव्होल्युशन विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्सेस, कारण आपल्याला एव्हिडन्सेस पाहिजे. आफ्टर ऑल सायन्स इज अ एव्हिडन्स लवर. ते वाक्य मी टाकलं, आवडतं मला ते. ओके. जर आपण ग्राफ बघून घेऊ है ना, हा सन, ज्वाला ज्वाला वो जो सन है, आणि मग त्या सनपासून अशी नंतर गॅलेक्सीमध्ये अर्थ तयार झाली इथे कितीतरी बिलियन इयर पूर्वी, बिलियन इयर्स अगो, बिलियन अब्ज वर्षापूर्वी. आणि मग असं छोटासा मून एवढंच, ठीक आहे ना. आणि मग फोटोसिंथेसिस स्टार्ट झालेलं आहे, तर म्हणजे छोट्या सेलपासून प्लांट बनलेलं आणि प्लांटमध्ये मग फूड तयार व्हायला लागलं. मग यूकॅरियोटिक जरा भारीवाले असेल, मग हे बॅक्टेरिया आले ज्यांच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होतं आणि मग ते खूप त्रास देतात घशाला. मग नंतर प्रोटोझोआ आले जी जरा अजून थोडे प्रो होते, जरा अजून भारी होते. मग स्पॉन्जी फंगस वगैरे आले, ते नाही का ब्रेड वगैरे पडली की असतं फंगस, तुम्ही ते पाण्यात असं खूप छानपणा करताना घसरून पडतात ते शेवाळ वगैरे, ते सगळं इकडं है ना. मग कोरल्स आले जे समुद्राच्या आतमध्ये आहेत,
माणसाने कचरा टाकून टाकून ते खराब केलेत ना. म्हणजे समुद्राखाली ओशनच्या आतमध्ये जे प्लांट्स वगैरे असतात त्यांना कोरल्स म्हणतात, त्यांना प्लांट्स नाही म्हणतात, त्यांना कोरल्स म्हणायचं. ओके. सो आणि मग जेलीफिश आले, मग भरपूर नाव आहेत आता इथे. मग इकायनोडर्माटा, मग वन्स आळ्या आल्या है ना. आणि मग नंतर आर्थ्रोपोडा झाले, कॉक्रोच आले, कॉक्रोच. ठीक आहे ना. मग पाल आली, ज्याला म्हणजे असं मुलींना खूप आवडते ती पाल. आणि माशी ती पाल आली छानवाली. ठीक आहे ना. माशी ती पाल आणि मग जरा सेल डेव्हलप झाल्या, मग न्यूरॉन आले. म्हणजे असं टच झालं की कळते. आधी नाही कळायचं, आम्ही मला टच केल्यावर काय कळणार, म्हणजे त्याच्यात थोडी न्यूरॉन असतात, म्हणजे त्याला नाही काही कळत. आपल्याला टच झालं की आपण कानाखाली टाकतो, म्हणजे बसत नको लावू है ना. म्हणजे आपल्याला न्यूरॉन्स वगैरे आले, जरा सेल वाढल्या. मग इन्सेक्ट आले, ॲम्फिबियन्स जे पाण्यात पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात. द ॲनिमल्स विच कॅन सर्वाईव्ह ऑन द लँड अँड इन द वॉटर नोन ॲज ॲम्फिबियन्स. ओके. मग शार्क, भाई खतरनाक खरंच. आणि मग काही उडणारे पक्षी आले, मग त्यांना म्हणायचं एव्ज, मग बर्ड. आणि मग सगळ्यात शेवटी मॅमल आले, गाय, म्हैस, बफेलो वगैरे है ना. इंग्लिश मिडियमची मुलं ना तुम्ही. आणि मग सगळे ते असे आले सगळे है ना. आणि मग त्यांच्यामधून एक असा माकड आला, आणि त्या माकडापासून मी आलो, म्हणजे ठीक आहे ना. आणि मग मी आलो आणि मी हुशार झालो आणि मी त्यांचं म्हणणं शिकवतोय आता, किती भारी. आणि मग प्रीमेट्स, मग आधी ते होमोसेपियन वगैरे, ते जुने माणसं वगैरे आहे ना. म्हणजे आपल्या सगळ्यांचा आजोबा, म्हणजे आपल्या आजोबांच्या 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 आजोबांचे आजोबांचे आजोबा, म्हणजे खूप जुने आजोबा, त्यांना होमोसेपियन म्हणायचं, आपल्या सगळ्यांचे पप्पा. आणि मग इथून किती एवढ्याशा वर्षांपासून, म्हणजे आत्ता 1000, 2000-3000 वर्षापासून आपण लिहायला लागलो. त्यामुळं अजूनही तुम्हाला लिहिता येत नसेल तर चिंता करायची गरज नाही, कारण बिलियन इयरपासून फक्त आत्ताशीनच लिहायला लागलो. केवढा टाईम वाया घातला. ठीक आहे ना. अजून थोडं जाऊ दे ना. मग काय आहे एव्हिडन्स, काय काय आहेत इव्होल्युशनचे. आता इव्होल्युशन झाली तर काय काय एव्हिडन्स पाहिजेत ना. तर जनरली मी अतिशय एकदम सोपे स्लाइड्स करून दिलेले, डायरेक्ट लक्षात ठेवायचे. मला चॅप्टर पाठ पाहिजे डायरेक्ट, ठीक आहे ना. परत अभ्यास वगैरे नाही करायचा, एकदाच काय ते बसलं की करायचं, ठीक आहे ना. असं भारी वाटलं पाहिजे शिकून. ओके. सो एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, फर्स्ट मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स आणि सेकंड आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. व्हॉट इज मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. काय अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला दाखवतात की इव्होल्युशन झालेलं आहे, खरंच आपण छोट्या सेलपासून मोठ्या सेलपर्यंत आलेलो आहोत. काहीतरी एव्हिडन्स पाहिजे ना. मग पहिला त्याची पाठ केलेली आपण की हां ह्या प्रकारच्या एव्हिडन्सवरून आपण सांगू शकतो की हो बाबा डेव्हलपमेंट झाली, इव्होल्युशन झाली, खरंच आपण अशा गोष्टींपासून तयार झालेलो आहोत. फर्स्ट मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फा मीन्स बॉडी, म्हणजे बॉडीला मॉर्फा म्हणते नाही का. काय आता मला शब्द आठवत नाही आहे, पण मॉर्फा म्हणजे बॉडी, म्हणजे बॉडीला म्हणायचं मॉर्फा. आणि लॉजी म्हणजे स्टडी, बॉडीचा स्टडी करून एव्हिडन्स फाइंड करणे, त्याला म्हणायचं मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. बघा हे सगळे कोण आहेत, तर हे सगळे कोल्हे पण आहेत, फॉक्स पण आहेत आणि डॉग पण आहेत. म्हणजे कुत्रा आणि कोल्हा म्हणजे फॉक्स आणि डॉग एकत्र आहेत, तुम्ही ओळखू शकत नाही, ते जंगली डॉग वगैरे आहेत. आणि तुम्ही बघू शकता यांचे चेहरे बघा, हे जुळे भाऊच वाटतात आहे, कुठेतरी जत्रेत हरवल्यासारखे, पण एकत्र आले फोटो काढतात ना तसेवाले. मग हे जे सगळे भाऊभाऊ आहेत हे ॲक्च्युली भाऊभाऊ नाही आहेत, कारण हा डॉग आहे, हा फॉक्स आहे, हा डॉग आहे. हा काय प्रकार आहे, ते दिसतात सेम. आणि मग सायंटिस्ट हुशार होते, जे पण मॉर्फॉलॉजिकली सेम आहेत याचा अर्थ ते सेम इरामध्ये जन्माला आलेले आहेत. इरा म्हणजे पिरियड, म्हणजे सेम टाईममध्ये जन्माला आलेले आहेत. हुशार म्हणजे माणसं हुशार एकदम. आणि मग त्यांनी भारी अंदाज लावला की हां हे जे दोघं आहेत किंवा यांच्यासारखे दिसणारे जे आहेत बॉडी स्ट्रक्चर असणारे ते सेम इरामधून आलेले आहेत. मग कशानंतर कोण आलं, कोणाच्या आधी कोण आलं हे आपल्याला मांडता यायला सुरुवात झाली. त्याला म्हणायचं मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फा मीन्स बॉडी, मीन्स ऑर्गॅनिझम विच लुक्स सिमिलर टू इच अदर.
केम फ्रॉम सेम इरा अँड टाईम, एकाच टाईममधून इरामधून ते डेव्हलप झालेले आहेत असा अंदाज आपण लावू शकतो विथ प्रूफ. हे प्रूफ आहे. सेकंड एव्हिडन्स आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये काय आहे, ॲना मीन्स बोन है ना, म्हणजे ॲना म्हणजे बोन आणि टॉमिकल म्हणजे स्टडी, लाईक ॲनाटॉमी, बोनचा स्टडी करणं म्हणायचं ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. मीन्स ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांचे जे बॉडी पार्ट्स असतात, त्यांचे जे बोन स्ट्रक्चर असतं ते खूप सिमिलर असतं. म्हणजे दिसायला ते कदाचित थोडे मॉर्फॉलॉजिकली वेगळे असतात, पण त्यांचा जो एक्सरे टाकला म्हणजे असा पूर्ण हॉर्स असा एक्सरे मशीनमध्ये टाकला आणि पूर्ण असा ऑक्स असा एक्सरे मशीनमध्ये टाकला आणि त्यांचा जे एक्सरे काढला तर कळेल की अरेच्छा हे तर दोघं बऱ्याचपैकी आतमधून सेम आहेत, फक्त बाहेरून दिसायला वेगवेगळे आहेत. कुछ तो झोले भाय असं. मग ते जे बोन स्ट्रक्चर ज्यांचं सेम असतात ना त्यांना म्हणायचं ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. लाईक इतकं की ह्युमन आणि डॉगचा पाय बघा, म्हणजे ह्युमनचा हात बघा आणि डॉगचा पुढचा पाय बघा, ठीक आहे ना. म्हणजे डॉगचा पुढचा पाय आणि ह्युमनचा हात तुम्ही बघू शकता की बऱ्याच म्हणजे सेमच आहेत, अक्षरशः सेमच. पण डॉग काही ह्युमन आहे का? तुम्ही म्हटलं यार तुम्ही तर त्याला दगड मारता म्हणजे, पण त्याला त्यांनी कधीतरी येऊन तुम्हाला शिकवायला पाहिजे की भाई ये 2.5 किलो हात तेरा और मेरा सेम आहे भाई, असं त्यांनी सांगायला पाहिजे. म्हणजे कळतं आपल्याला की कदाचित डॉग आणि ह्युमन यांचं बॉडी स्ट्रक्चर सेम आहे आतून, याचा अर्थ ते सेम इरामधून आलेले आहे, म्हणून कदाचित ते एकमेकाचे फ्रेंडही असले पाहिजेत आणि दुश्मन पण. ओके. नेक्स्ट एव्हिडन्स आहे त्याच्यामध्ये आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. पॅलेंटॉलॉजी म्हणजे जे गाडलेले गेलेले असतात ना, म्हणजे समजा मी आता बसलेलो आहे, तुम्हाला छान लेक्चर देतोय आणि अचानक भूकंप आला आणि मी असाच असा गाडला गेलो है ना. मग काही वर्षांनी जर कोणातरी माहीत पडलं की अरे चैतन्य महाजन नावाचा कोणतरी लेजंड होता है ना, आणि मग तो लेजंडला आपण शोधू, त्यांना सापडलो मी असं वरतून कुठून तरी, त्यांनी काहीतरी मशीन आणलं चैतन्य महाजनला सापडायचं, आणि मग सापडलं तर त्यांना मी कसं सापडेल? फक्त मी नसेल, सगळे बोन वगैरे, लॅपटॉप तसाच असेल वगैरे, सगळं तसंच असेल जे की डिग्रेडेबल होणार नाही, प्लास्टिक है ना, आणि मी मात्र असं फक्त बोन असलं सर है ना. आणि मग ते बोनचा अंदाज लावून माझे टेस्टिंग वगैरे करून सांगू शकतात की भाई काय झालं होतं, कधी झालं होतं आणि हा कसं काय मेला होता, ठीक आहे ना. आणि मग त्याला म्हणायचं फॉसिल सापडणे. सॉईल, फॉसिल फसलेले सॉईलमध्ये, असं काहीतरी बनवायचं आपलं लक्षात राहायला. तो ऑर्गॅनिझम विच crushes by earthquake or flood or volcano, and after some time if we find that organism in a sand or a soil or on the rock, it called as fossil. आणि त्या फॉसिल गाडले गेलेले होते, याचा अर्थ ठराविक इरामध्ये, समजा अस्वल आणि पाल एकाच टायमाला गाडली गेली तर याचा अर्थ ते दोघे एका टायमाला होते, असा एव्हिडन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणून त्याला म्हणायचं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. When an organism gets buried due to the flood, earthquake, volcano, it will be preserved naturally in the earth crust. By studying them, we can determine by their era and timeline. Next, vestigial organ. काही ऑर्गन असतात ह्युमन बॉडीमध्ये जे असले काय आणि नसले काय काय फरक पडत नाही. म्हणजे असले म्हणून काय तोटा आहे असं काय नाही, पण जर काढून जरी टाकले तरी काय फरक पडणार नाही, अशावाल्या ऑर्गनला म्हणायचं वेस्टिजियल ऑर्गन. डिजनरेटेड, कधी कधी ते पूर्ण इव्हॉल्व पण झालेले नसतात, म्हणजे थोडेसे उगलेले असतात आतमध्ये आणि त्यांचं काम पण नसतं, ते गरजेचं पण नसतात, पण ते वाढलेले असतात, असं ते डिजनरेटेड असतात. कधी कधी अंडर डेव्हलप असतात, कधी कधी युजलेस असतात पण असतात बॉडीत. म्हणजे त्यांचा आधी कधीतरी यूज असेल पण नंतर कदाचित काहीतरी बदल झाला म्हणून त्यांचा यूज संपला, पण काय ऑर्गन गायब होणार का? आता तुम्ही काय हात वापरला नाही वर्षभर म्हणून काय, आता ते दादाजी कोंडे त्यांनी हात बांधून ठेवला होता वगैरे, मग काय हात गायब झाला का त्यांचं? असं नसतं, तिथंच असतो हात, पण ते फंक्शन नाही करत. मग अशा गोष्टींना म्हणायचं वेस्टिजियल ऑर्गन. Degenerated or underdeveloped useless organs of organism are called as vestigial organ. By researching them, maybe we can find that they came from same era and timeline.
ओके. सो फॉर एक्झाम्पल ही अपेंडिक्स ऑपरेशन कसं करतात, ते पोटात दुखत असतं असं कोपऱ्यात दुखत असतं, म्हणजे करून रडत असतं बाळ वगैरे, मोठी माणसं पण रडत असतात, म्हणजे खूप दुखते अपेंडिक्स काय असतं, हे आहे लार्ज इंटेस्टाईन, हे मोठे इंटेस्टाईन, आणि लार्ज इंटेस्टाईनला असं खाली आलेलं असतं एवढंच, ठीक आहे ना. कधी हॉस्पिटलला गेलं अपेंडिक्स ऑपरेशन झालं तर बाटली तशी अपेंडिक्स भरून ठेवलेली असते. लोक मग केवढी मोठी आळी होती याच्यापुढे, बाळा ती आळी नाही आहे, तो मसल आहे, मसल हातासारखा, फक्त ती छोटंसं असतं, ती काय आळी बिळी नसते, मसल आहे, ह्युमन मसल है ना. आणि मग ती जी छोटंसं अपेंडिक्स आहे त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात. पूर्वी काय व्हायचं की ह्युमन कधी हंटिंगला वगैरे गेला, शिकारीला गेला की काय पण खायचं, म्हणजे मग तो कशाचं पण भेटेल ते मीठ मांस वगैरे खायचं. तेव्हा कुठे असं आम्ही व्हेजिटेरियन आहोत, आम्ही फक्त पालक मेथीच खातो असलं वगैरे काय नव्हतं, भेटेल ते खायचे लोक. आणि मग ते खायचे तर मग कधी कधी ते जास्त चरबीवालं वगैरे मांस वगैरे खायचे, जे की जास्त उकडलेलं नसायचं किंवा त्याला पूर्ण असं रोस्ट केलेलं नसायचं, आणि मग ते खाल्लं की ते पचायला खूप जड जायचं. मग ही जी अपेंडिक्स होती ती असं एक एन्झाईम सिक्रेट करायची आणि मॉलिक्यूलला तोडायची, मग ते पचायला सोपं जायचं. पण नंतर आपण खूप कमी म्हणजे मीठ खायला लागलो, मीठ म्हणजे मांस, म्हणजे कमी मांस खायला लागलो, मीठ खायला लागलो, आणि त्याच्यामुळे मग काय झालं की ह्युमनची जी अपेंडिक्स होती तिचं काम थोडं संपलं. म्हणजे नंतर बऱ्याच आता आपण खातो आधीमध्ये नॉनव्हेज वगैरे, पण ते नॉर्मल खातो आहे ना, आपण काय वाघ बी खात नाही असलं काय, पण कधीतरी आपली छोटीशी कोंबडी खायची, म्हणजे ठीक आहे ना, छोटी कोंबडी वगैरे असं खात असतो आपण, म्हणजे ती काय असते, केवढीशी असते ती, आणि मग असं चालू असतं, एवढं काय पचवू शकते आपली बॉडी. पण पूर्वी असं नसायचं, म्हणजे आणि त्याच्यामुळे ते जे एन्झाईम होतं ते असं बारीक बारीक तुकडे करून खायला मदत करायचं, पण आता काय ते उपयोगाचं नाही. मग कधी त्याला इन्फेक्शन होतं, ते दुखतं, मग काय करतात, चाकू घेतात, डॉक्टर त्यांचा वेगळा चाकू असतो, आपले घरचे नाही, आणि त्याला असं कापतात, असं त्याच्यामध्ये करतात, आणि मग आतमध्ये जाऊन ते अपेंडिक्स कापतात, तिथं 2 टाके टाकतात, अशी बाहेर काढतात, आणि इथं वरती पोटाला 2 टाके टाकतात, आणि बाटलीत भरून ठेवतात. 10-15 मिनटाचं ऑपरेशन, कळतही नाही ऑपरेशन झालेलं, ठीक आहे ना. त्याला म्हणायचं अपेंडिक्स ऑपरेशन. कधी बॅक्टेरियामुळे दुखते ती खूप, तिला काहीतरी इन्फेक्शन वगैरे होतं. ती असली काय नसली काय फरक पडत नाही. समजा हे कान येत नाही असे छान ते पिके सारखे माझे, मग ते असे कान जे आहेत त्यांना जर असं कापून टाकलं तर काय फरक पडेल का, नाही. ऐकायचं आतमध्ये असतं, हे फक्त ऐकायला थोडंसं जास्त यावं म्हणून असं आवाज घुमावं म्हणून मदत केली, त्याला इयर पिनाज म्हणतात. आणि जे इयर पिन आहेत ह्या सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन आहेत. लाईक काही तुम्ही ऐकत असाल टॉन्सिलचं ऑपरेशन होतं आणि त्याचे टॉन्सिल काढून टाकतात, मग काय त्याचा आवाज जातो का, नाही. टॉन्सिल वेस्टिजियल ऑर्गन आहे, ठेवला काय आणि काढला काय फरक पडत नाही, म्हणजे ओके. अजून एव्हिडन्स काय कनेक्टिव्ह लिंक्स म्हणजे काय, काही ॲनिमल असतात ना जे त्यांच्या आधी आलेल्यांचे पण कॅरेक्टर दाखवतात ते, आणि त्यांच्या नंतर आलेल्यांचे पण कॅरेक्टर दाखवतात ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीची स्पेसिस समजा पाण्यातच होती आणि नंतरची स्पेसिस फक्त जमिनीवरच आहे, तर काही असे मधले ऑर्गॅनिझम आहेत जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवर राहतात ते, म्हणजे मग त्यांना आपण काय म्हणणार, जे पाण्यात राहतात, जे वॉटरमध्ये लिव्ह करतात, आणि जे लँडवर राहतात, त्यांच्यामध्ये ते कोण आहेत, कनेक्टिव्ह लिंक्स, मग त्यांना आपण ॲम्फिबियन्स वगैरे म्हणतो. म्हणजे हे फारसं करेक्ट नाही आहे, पण तुम्हाला समजावं म्हणून बरं पडेल. म्हणजे सम प्लांट्स अँड ॲनिमल शोज सिमिलर कॅरेक्टर फ्रॉम 2 डिफरंट स्पेसिस, त्यांच्या 2 डिफरंट स्पेसिसमध्ये सेम कॅरेक्टर दाखवतं. बाय स्टडिंग देम वी कॅन डिटरमाइन देअर इरा अँड टाईमलाईन, आपण त्यांचा इरा आणि टाईमलाईन माहिती करून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल लंग फिश नावाचा एक फिश असतो, त्याला लंग फिश म्हणतात. का म्हणतात, कारण त्याला आपल्यासारखं फुफ्फुस असतं है ना. तर लंग फिश परफॉर्म्स रेस्पिरेशन, तो पाण्यात राहूनही रेस्पिरेशन करतो आपल्यासारखं, अमेझिंग, म्हणजे ठीक आहे ना. ही इज फिश, तो फिश आहे. सो इट शोज मॅमल्स आर इव्हॉल्व फ्रॉम रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन्स, म्हणजे तो दाखवतोय की अरे हे जे मॅमल, म्हणजे तो एक फिश आहे पण ते मॅमलचं पण कॅरेक्टर दाखवतोय, आणि तो रेप्टाइल्स म्हणजे तो सरपटतोय पण, आणि मॅमलमध्ये जशी रेस्पिरेटरी सिस्टीम असते तसं पण कॅरेक्टर दाखवतोय. म्हणजे सरपटणे
आणि रेस्पिरेशन डायरेक्टली यांच्यामध्ये ॲम्फिबियन्स होते. म्हणजे आपण एका इराचा अंदाज लावू शकतो की कोणानंतर कोण होतं म्हणजे. ओके, सो त्याला म्हणायचं कनेक्टिव्ह लिंक्स. असे भरपूर कनेक्टिव्ह लिंक्स आहेत जे 2 स्पेसिसमध्ये होते, त्याच्या एव्हिडन्सने आपण माहीत करून घेऊ शकतो. नेक्स्ट एक लास्टचा एव्हिडन्स आहे ज्याला म्हणायचं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. व्हॉट इज एम्ब्रिओ? एम्ब्रिओ म्हणजे बाळ, म्हणजे ना आईच्या पोटात बाळ असताना छानवालं ते जे बाळ असतं त्याला म्हणायचं एम्ब्रिओ, कोश म्हणायचं त्याला. आणि तो जो एम्ब्रिओ आहे त्याचा स्टडी करून त्याचा एव्हिडन्स दाखवणं म्हणजे त्याला म्हणायचं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आणि अतिशय वियर्ड गोष्ट बघायला मिळाली आपल्याला की तुम्ही वेडवाला ऐकून, म्हणजे की फिश, ह्युमन म्हणजे फिश, टर्टल, सॅलमेंडर म्हणजे जो फिश आहे है ना, नंतर आता ही काही वेगवेगळी नावं आहेत, पण हे आहे पिग, मग नंतर ह्युमन, शेवटी आहे तो ह्युमन आहे. म्हणजे बघा इकडे क्लिअरली दिसून येते की ह्युमन आहे, इकडे क्लिअरली दिसून येते की दुसरा ॲनिमल आहे, हे टर्टल आहे, दुसरं ॲनिमल आहे, फिश आहे, आणि हे पण फिश वगैरे आहेत. हा फोटो आहे 9व्या 10व्या 13व्या 14व्या जितका त्यांचा पिरियड असेल शेवटचा तितक्या महिन्यातला. हा जो आहे तो आहे 3ऱ्या महिन्यातला फोटो. बघा सेम 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 दिसतं ते 3ऱ्या महिन्यात. आणि जर तुम्ही त्यांचा 1ल्या महिन्याचा फोटो बघितला सगळ्यांचा तर सेम आहे. त्यामुळे तुम्ही जर छोटे मासे खायला गेलेत तर काही खरं नाही, कारण छोटा मासा कदाचित बेडूक पण असू शकतो, बेडूक नाही टर्टल पण असू शकतो, म्हणजे काय सांगता येत नाही, कारण त्यांचे एम्ब्रिओ पहिले कसे दिसतात सेम. तर याचा अर्थ ज्यांचे एम्ब्रिओ सेम दिसतात ते कदाचित ते एका इरामधून टाईमलाईनमधून आलेले आहेत. सगळ्यात मोठा एव्हिडन्स है ना. किती छान आहे हे बाळ, मला लय आवडले. हे छोटं आहे, त्याचे हे टोज आहे, छोटेसे पाय, आणि त्याचे फिंगर्स वगैरे भारी एकदम. कळलं का? सो बघा नेक्स्ट ठिकाणी जायच्या आधी आपण काय काय बघितलं बघा. एक DNA फॉर्मेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, आणि मग सगळ्यात शेवटी म्युटेशन, mRNA, tRNA, rRNA, म्युटेशन. नंतर आपण इव्होल्युशन बघितली, थेरी ऑफ इव्होल्युशन, ज्याच्यामध्ये सिम्पल सेलपासून कॉम्प्लेक्स सेलपर्यंत कसं बनत जातं त्याला म्हणायचं थेरी ऑफ इव्होल्युशन. आणि त्याचे इव्हिडन्स बघितले आपण. पहिलं बघितला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, ज्याच्यामध्ये बॉडी सेम होती. मग कोणाकोणाचं चित्र दाखवलं होतं फॉक्स आणि डॉगचं, की ते दिसायला सेम आहेत, म्हणजे ते एका इरामधून आलेले आहेत. सेकंडवालं दाखवलं होतं ॲनाटॉमिकल, ज्याच्यामध्ये दाखवलं होतं ह्युमन आणि डॉगचं, लाईक ह्युमनचा हँड आणि डॉगचा पुढचा पाय दाखवला होता, किंवा ऑक्स आणि तुम्ही हॉर्सचाही पाय दाखवू शकता, दोघांचेही बोन सेम दिसतात, म्हणजे स्ट्रक्चर सेम दिसतं. नंतर पॅलेंटॉलॉजिकल बघितले होते, ज्याला फॉसिल पण म्हणतात, जे गाडले गेले, व कोणासोबत गाडलं गेलं त्याच्यावरून आपण त्या फॉसिलवरून स्टडी करून सांगू शकतो की यस देअर इज अ सेम, दे फाउंड इन सेम इरा अँड टाईमलाईन. नंतर आपण बघितले व्हेस्टिजियल ऑर्गन, त्याच्यामध्ये काही जे बॉडी पार्ट आहेत ते आता फंक्शन नाही आहेत, पण त्यांचं काम आधी होतं. याचा अर्थ आधी ते लागत होते, म्हणजे आधी ते लागत होते असं कुठल्या ॲनिमलमध्ये अपेंडिक्स सापडते, म्हणजे ते एका इरातले आहेत असा अंदाज लावता येऊ शकतो विथ प्रूफ. ठीक आहे ना, म्हणजे शुअरली सांगू शकतो आपण. नंतर सापडले कनेक्टिव्ह लिंक्सच्या. कनेक्टिव्ह लिंक्स म्हणजे काय, एक स्पेसिस दुसऱ्या स्पेसिसच्या मध्ये जे असतात, मधले स्पेसिस असतात, त्यांना म्हणायचं कनेक्टिव्ह स्पेसिस, कनेक्टिव्ह लिंक्स, जे आधीच्या आणि नंतरचे पण कॅरेक्टर दाखवतात. मग आपण सांगू शकतो की कोणानंतर कोण आलं आणि कोणानंतर कोण आलं, म्हणजे आपल्याला क्रोनॉलॉजी माहिती पडू शकते. अँड द लास्ट वन, बेस्ट वन इज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. सगळ्यांचे ज्यांचे एम्ब्रिओ सुरुवातीला सेम दिसतात ते कदाचित एका टाईम पिरियडमधून आलेले आहेत, पण जसे त्यांचे मंथ वाढतात नंतर ते वेगळे दिसायला लागतात. ओके, दिस इज थेरी ऑफ इव्होल्युशन अँड एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. जवळपास हे पान ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, म्युटेशन, थेरी ऑफ इव्होल्युशन ह्या पेजवर इकडे थोडीफार माहिती आणि मग एव्हिडन्स चालू होतात. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, खाली ॲनाटॉमिकल, इकडे वेस्टिजियल ऑर्गन्स, मग इकडे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स मागच्या साईडला,
मग इकडे कनेक्टिव्ह लिंक्स, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, मागचं पेज, अशी भरपूर मोठी पेजेस आपण संपवलेले आहे, अतिशय सिम्पल. ओके. द नेक्स्ट पार्ट इज डार्विन्स नॅचरल सिलेक्शन थेअरी. ठीक आहे ना. व्हॉट इज डार्विन्स? डार्विन कोण होता? सायंटिस्ट होतात ऑब्वियसली, खूप फेमस माणूस वगैरे, ज्यांनी फुल एकदम हवा केली, एकदम नॉलेज म्हणजे नॉलेज. आणि मग डार्विन्सचं म्हणणं काय होतं? डार्विन्सचं असं म्हणणं होतं की ओनली स्ट्रॉंगर कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आता तुम्ही बघू शकता चॅप्टर आपला हेरिडिटी अँड व्हेरिएशन विषय होता. आत्तापर्यंत आपण व्हेरिएशन शिकलो की एक स्पेसिस टू दोन स्पेसिसमध्ये जाताना व्हेरिएशन कसं होतं आहे, म्युटेशन होतं आहे म्हणजे व्हेरिएशन होतं आहे. आता आपण शिकायचं आहे हेरिडिटी विषय, है ना. मग चॅप्टरचं नाव ठेवलेलं आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. म्हणजे मग हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ वन कॅरेक्टर फ्रॉम अनदर कॅरेक्टर. मग काय सगळे ट्रान्सफर होतात का? आता आजोबांना भरपूर सवयी होत्या माझ्या, मग काय सगळ्या ट्रान्सफर झाल्या का? नाही, काहीच ट्रान्सफर झाल्या. मग कुठल्या झाल्या? जे कॅरेक्टर, जे DNA सिक्वेन्स आजोबांकडे स्ट्रॉंग होते तेच माझ्यामध्ये ट्रान्सफर झाले. कदाचित माझ्या मुलामध्ये, माझ्यामध्ये जे स्ट्रॉंग आहे, मी भारीच आहे, म्हणजे जे काय आहे ते ट्रान्सफर होईल, म्हणजे है ना. म्हणजे ते स्ट्रॉंगर कॅरेक्टरच ट्रान्सफर होईल. म्हणजे मेन फोकस काय आहे? म्हणजे डार्विन जर एका शब्दात सांगायचं असेल, कोणी पण विचारलं डार्विन काय सांगतो? व्हॉट डार्विन स्टेटेड? डार्विन स्टेटेड ओनली स्ट्रॉंगर कॅरेक्टर ट्रान्सफर. म्हणजे जे लुळे पुळे आहेत, खराब कॅरेक्टर वगैरे आहे ते ट्रान्सफर होत नाही, जे स्ट्रॉंग ते ट्रान्सफर होतं. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात, भाई बल आहे तर जीवन आहे. म्हणजे जो स्ट्रॉंग तो सर्वाईव्ह होतो, जो नाही तो जातो म्हणजे. आणि मग डार्विन त्याची थेरी 5 पॉईंटच्या आधारे मांडतो. पेपरला जर प्रश्न आला ना 5 मार्काला, बल्ले बल्ले फुल नाचायचं बिचायचं, 5 पॉईंट लिहायचे, 5 मार्क घेऊन यायचे, कोणाची हवा नाही. सो पहिला पॉईंट, सिलेक्शन बाय नेचर. डार्विन काय म्हणतो बघा, द सिलेक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज परफॉर्म बाय नॅचरल ओनली नेचर अँड डिसाइड्स हू लिव्ज अँड हू डाय अँड हू विल सर्वाइव्ह. म्हणजे जे काय लिहिलेलं आहे ते, म्हणजे कोण सर्वाइव्ह होईल, कोण जगेल, कोण डाय, हे सगळं सिलेक्शन कोणाकडून आहे? नेचरकडून आहे. आता आपण बसलोय, भूकंप झाला, गेलो, सगळे मेलो, नेचरच्या हातात, काय करू शकत नाही. तुम्ही किती श्रीमंत असू नाही तर काय पण असू दे, ठीक आहे ना. सिलेक्शन बाय नेचर. नाउ सेकंड, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. समजा नेचरनी सिलेक्ट केलं तरी सुद्धा सिलेक्ट केलेल्याला स्ट्रगल करायला लागतो जगण्यासाठी. म्हणून सेकंड पॉईंट डार्विन असा मांडतो की एखाद्या ऑर्गॅनिझमला जर टिकायचं असेल अर्थवर या नेचरमध्ये तर काय करायला लागेल? एक तर त्याचं सिलेक्शन नेचरनी करायला पाहिजे, इट मस्ट बी सिलेक्टेड बाय नेचर. मग सेकंड नियम, त्यांनी स्ट्रगल करायला पाहिजे. समजा मला नेचरने जन्म दिला आणि मी असंच बसू नये, मी खातच नाही आहे, मी काही बोलतच नाही, मी काहीच नाही करत आहे, तर मी जगेल का? नाही. मला खावं लागेल, मला पळावं लागेल, मला चालावं लागेल, मला बोलावं लागेल, मला काम करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल. ऑर्गॅनिझम मस्ट हॅव टू स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. इफ ही फेल टू स्ट्रगल डाय. तो मरणार. जर तो फेल होणार तर तो मरणार, म्हणजे ठीक आहे ना, नेचरच रूल आहे. म्हणजे बरं, एखाद्याला नेचरने सिलेक्ट पण केलं आणि मग त्यांनी स्ट्रगल पण केला. पण समजा मला कुठंतरी असं अंटार्क्टिकावर वगैरे सोडून दिलं आणि मला सवय होती इकडे भारतात राहायची वगैरे, आणि डायरेक्ट तिकडे सोडून दिलं, मला जगेल का मी? तर मग अडचण होईल. मला किती दिवस मी ट्राय करणार आहे ना. म्हणजे मला ॲडॅप्टेशन करता आलं पाहिजे. ह्याचं बेस्ट उदाहरण आहे की तुमच्या कॉलनीमध्ये वगैरे काही डॉग वगैरे असतील तर त्यांच्या अंगावर केस असतात का? जास्त नाही. आपल्याकडे काही एवढी केसर कुत्री नसतात, ते खूप शायनिंग मारून ठेवतात. ते खूप स्टँडर्ड लोक वगैरे जे असेवाले केसवाले जे डॉग असतात ते भारी दिसतात ते. पण ते असे जे डॉग असतात त्यांना जर असं उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून फिरवलं तर डॉग रडन ना, म्हणजे की भाई तू कुठं आणलं मला फिरायला, आहे ना. असले डॉग आपल्याकडे चालत नाही. आपले डॉग कसे असतात? कुठे पण फिरते, डेंजर, ऊन बिन काय ना लागत त्यांना. त्यांच्या अंगावर काय केस वगैरे नाही, मग त्यांना घाम बी मिळतं तर जास्त गरम होत नाही त्यांना. आता काय करायचं? आपल्याकडचा एक डॉग उचलायचा आणि तो हिमालयामध्ये जाऊन सोडायचा, जिथं खूप थंडी आहे. तर तिथे गेल्यावर त्याच्या अंगावर काहीच नाही केस वगैरे, तर तो असं थंडीने कुडकुडायला लागतो. आणि तिथले जे डॉग असतात ना हिमालयामध्ये, त्यांच्या अंगावर फुल मोठी मोठी केस असतात. ते एकाला उचलायचं आणि ते इंडियात आणि इथं महाराष्ट्रात पुण्यात ठेवायचं. 43-40 डिग्री टेम्परेचर चालू आहे.
कुत्रा असं आपल्याकडे बघेल, तो म्हणेल भाई वाट लावली तू माझ्या आयुष्याची, आणि तो मरेल असा. आणि मग का असं झालं, ॲडॅप्टेशन नाही केलं, जुळवून नाही घेतलं परिस्थितीशी. पण कदाचित आपण पाठवलेलं कुत्र्याला तिथं केस यायला लागली आणि त्याला भरपूर केस आली आणि तो जगला, तर याचा अर्थ त्याने काय केलं, ॲडॅप्टेशन केलं. कशाशी, त्याच्या सराउंडिंगशी. म्हणजे नुसतं नेचरने सिलेक्ट केलं आहे का, हो, बरं चालेल का, नाही, अजून पुढे. मग स्ट्रगल करायला लागेल का, स्ट्रगल करतोय का, हो स्ट्रगल तर करतोच आहे तो, पण नुसतं स्ट्रगल करून चालेल का, नाही, त्यांनी ॲडॅप्ट पण करून घेतलं पाहिजे. हे 3 नियम तर लावायलाच पाहिजे जर त्याला जगायचं असेल तर. 4 सगळं केलं आहे, ॲडॅप्ट केलं आहे, स्ट्रगल करतो आहे, नेचरनी पण सिलेक्ट केलेलं आहे. पण नेचरचा रूल आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट, अतिशय भारी रूल आहे. जो फिट आहे तो जगेल. म्हणजे फिट म्हणजे काय, ज्याच्या परिस्थितीला जो तो फिट आहे तोच पुढे ट्रान्सफर होतो, तोच टिकून राहतो. म्हणजे जो फिट नाही आहे, जो प्रयत्न करत नाही, जो असंच बसून राहतो शून्यात वगैरे, त्याचं काय खरं नाही भाई. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो फिट जगेल म्हणजे, है ना. आणि जर ऑर्गॅनिझम शूड केप्ट हिमसेल्फ फिट अगेन्स्ट सराउंडिंग इफ ही वॉन्ट्स टू सर्वाइव्ह. इफ ही फेल्स टू बिंग फिट ही विल डाय. जर तो फेल झाला तर तो डाय होणार, म्हणजे तो मरणार. बरं, सगळ्यात लास्ट अँड बेस्ट महत्त्वाची गोष्ट, नेचरने सिलेक्ट केलं आहे, स्ट्रगल केलं आहे एक्झिस्टन्ससाठी, ॲडॅप्टेशन केलेलं आहे सराउंडिंगचं, फिट आहे, चांगलं सर्वाईव्ह झालेलं आहे फिट, पण इकोलॉजिकल सपोर्ट पण पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी फक्त व्हेजिटेरियनच माणूस आहे आणि मला जंगलात नेऊन सोडलं जिथं अजिबात व्हेजिटेरियन नाही, आणि मी अडून बसलो की मी खाणार नाही, मला पालकची भाजी पाहिजे, मला पनीरच पाहिजे, मला दूधच पाहिजे वगैरे, असं काहीतरी भांडत बसलो नाही ना, मला म्हणजे ते काकडीच पाहिजे, ठीक आहे ना, मला भाजीपालाच पाहिजे, आम्ही व्हेजिटेरियन वगैरे, तर मग ते असं नाही चालत. इकोलॉजिकल सपोर्ट पण, इकोलॉजी म्हणजे बाजूच्या आजूबाजूच्या नेचरचं पण सपोर्ट पाहिजे, की आपल्याला पाहिजे ते लागतं, म्हणजे जे लागतं ते पाहिजे. तिथं हिमालय, तिथं जाऊन तिथं भाजी बनवत बसायचं असं काय नसतं, तिथली परिस्थिती आहे, म्हणजे तिथं नाही करू शकत आपण अशा गोष्टी. म्हणून डार्विन असं सांगतो की जर एखादा व्यक्ती नेचर करून सिलेक्ट झाला, त्याने जगण्यासाठी स्ट्रगल केला, त्याने सराउंडिंगला ॲडॅप्ट केलं, तो फिट होता आणि त्याला इकोलॉजीचा सपोर्ट भेटला, तर तो एका जनरेशन, कारण तो स्ट्रॉंगर कॅरेक्टर आहे ना, आता ते स्ट्रॉंगर कॅरेक्टर झालं, म्हणजे ते DNA सिक्वेन्स स्ट्रॉंग झाला, मग तो DNA सिक्वेन्स एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्सफर होतो. याला म्हणायचं डार्विनची नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, त्याला म्हणायचं डार्विन्स नॅचरल सिलेक्शन थेअरी. एकदम सोपी, भारी. 5 सिलेक्शन बाय नेचर, स्ट्रगल करावं लागेल एक्झिस्टन्ससाठी, ॲडॅप्टेशन करायचं सराउंडिंग बरोबर, जो फिट आहे तो सर्वाईव्ह होईल, आणि शेवटी इकोलॉजिकल सपोर्ट पाहिजे. असंच्या असं डिट्टो वाक्य लिहायची, 5 मार्क घेऊन यायचं, ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट ही झाली डार्विनची थेरी. ओनली स्ट्रॉंगर कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर, शब्द महत्त्वाचे, स्ट्रॉंगर कॅरेक्टर. ओके, नेक्स्ट लॅममार्किझम. जसं डार्विन होतं तसं लॅममार्क होतं, ह्यांच्या दोघांच्यातले भांडणं होती. म्हणजे ह्याचं एक म्हणणं होतं आणि त्याचं एक म्हणणं होतं त्या काळामध्ये. जसं न्यूटन होता आणि मग जसं एडिसन होता आणि टेस्ला होता, त्यांच्या दोघांची भांडणं होती, तसं लॅममार्क आणि इकडे डार्विनचं सारखं वाजायचं. म्हणजे मग डार्विनचा डार्विनिझम, लॅममार्कचा लॅममार्किझम. इझम म्हणजे वाद, म्हणजे वाद म्हणजे सिद्धांत, ठीक आहे ना, एखादा मुद्दा, एखादा कॉन्सेप्ट म्हणजे, है ना. तर लॅममार्किझम म्हणजे लॅममार्कचा कॉन्सेप्ट. जसं डार्विनचा कॉन्सेप्ट होता की स्ट्रॉंगर कॅरेक्टर, जे कॅरेक्टर भारी आहे तेच ट्रान्सफर होईल, तसं लॅममार्क काय म्हणायचं, नाही असं काय नाही आहे, ॲक्वायर्ड कॅरेक्टर पण ट्रान्सफर होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं की सोनू निगमचा मुलगा आहे, आणि मग म्हणजे सोनू निगमचा आवाज खूप भारी, तुम्हाला माहितीच आहे, आणि मग त्याचा जो मुलगा आहे त्याचा पण आवाज अतिशय भारी आला आहे. त्याने काय आईच्या पोटात असताना काय तो आईच्या पोटात जाऊन सांगायचा का बाळा सा म्हणजे, असं काय नाही आहे. काही कॅरेक्टर ट्रान्सफर झाले, पण सोनू निगमचे जे वडील होते ते काय संगीतकार नाही आहेत, त्यांचा काय आवाज चांगला नाही आहे. म्हणजे सोनू निगमने प्रॅक्टिस करून एक नवीन कॅरेक्टर स्वतःमध्ये ॲक्वायर केलं आणि ते कॅरेक्टर ट्रान्सफर झालं.
आता स्ट्रॉंग कॅरेक्टर काय होतं वडिलांकडचं सोनू निगमच्या, कदाचित ते कशाचं पण असेल, त्यांचा बिझनेस असेल, वॉट एव्हर काय पण असेल, मग ते ट्रान्सफर व्हायला पाहिजे होतं ना, डार्विनचं खरं आहे तर. पण तसं नाही झालं, ॲक्वायर्ड कॅरेक्टर ट्रान्सफर झालं. मग ह्यांच्या दोघांच्या वाद म्हणायचे, एक म्हणायचं स्ट्रॉंगर कॅरेक्टर ट्रान्सफर होतं, एक म्हणायचं नाही ॲक्वायर्ड कॅरेक्टर ट्रान्सफर होतं. आणि मग यांचा असाच वाद चालू होता. आपल्याला वादाचं काही घेणं देणं नाही, ज्याचं जे चांगलं ते घ्यायचं आणि पुढं सरकायचं. आपण भारी माणसं आहे, ठीक आहे ना. लाईक दक्षिण आफ्रिकेत आधी काय व्हायचं की झाडं वगैरे असायची खूप सारी, मग जिराफ होते ना ते असे छोटे छोटे होते, हारणासारखे, घोड्यासारखे एकदम छोटे छोटे, त्यांची मान काय अशी उंच वगैरे नव्हते. आज आपण जिराफची मान बघतो उंच है ना, लॉंग नेकसाठी ओळखलं जातो जिराफ, पण आधी काय असं नव्हतं, शॉर्ट नेक होती, साधे आपले जसे घोडे दिसतात तसे ते दिसायचे, ठीक आहे ना, तसे झेब्रा वगैरे दिसतात. आणि मग नंतर काय झालं, त्यांना दक्षिण आफ्रिकेत वगैरे असायचे झेब्रास वगैरे, जिराफ वगैरे, आणि मग ते त्यांना खायला वगैरे भरपूर असायचं, पाला इझिली भेटायचा आहे ना, लिव्ज भेटायचे खालच्या खालीच. नंतर काय झालं, दक्षिण आफ्रिकेमध्ये दुष्काळ पडायला लागला, खूप फेमाईन पडले, आणि मग ड्रॉटची स्थिती आली भरपूर, फेमाईन खूप झाला, आणि मग पालाच मिळाला. जे उंच उंच झाडं होती त्यांनाच फक्त पाला राहिला. मग ते जे छोटे जिराफ होते त्यांना मरायला लागले. ते डार्विनचं सिद्ध, ज्यांनी स्ट्रगल केलं ते जगणार. आणि मग जे स्ट्रगल केलं ते काय करायचे, उडी मारायचे, अशी मान वर करायचे, मान वर करायचे, आणि मग असं करून करून काय झालं, आधीच्या जनरेशनमधून नेक्स्ट, मग नेक्स्ट, मग नेक्स्ट, मग नेक्स्ट, असं ॲक्वायर्ड करत 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 बॉडी तेवढी राहिली, मान एवढी मोठी झाली है ना. म्हणजे जिराफ आधी काय मानेने एवढे मोठे नव्हते, त्यांची मान नंतर वाढली है ना, ड्यू टू ॲक्वायर्ड कॅरेक्टर, ट्राय करून करून झालं. आणि त्याला म्हणायचं लॅममार्किझम. सो नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउझिंग ऑन लिव्ज, म्हणजे लिव्ज खाणे, ऑफ टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. हे काय लगेच झालं का, दुसऱ्या दिवशी काल रात्री जिराफने उडी मारली, मान जास्त मोठी झाली वगैरे, असं नाही, भरपूर वर्ष लागली त्याला, पण तो बदल झाला. म्हणजे डार्विन स्ट्रॉंगर कॅरेक्टर ट्रान्सफर आणि लॅममार्किझम ॲक्वायर्ड कॅरेक्टर ट्रान्सफर, बस एवढाच वाद होता त्यांच्यामध्ये. एक म्हणायचं जे स्ट्रॉंगर आहे ते ट्रान्सफर होईल, एक म्हणेल असं काही नाही आहे, जे ॲक्वायर्ड केलेलं आहे तेही ट्रान्सफर होऊ शकतं. म्हणजे ओके, सो दिस इज डार्विनिझम, दिस इज लॅममार्किझम. आत्तापर्यंत काय काय बघितलं, काय काय बघितलं. फर्स्ट, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, म्युटेशन, theory of evolution, morphological evidences, anatomical evidences, paleontological म्हणजे त्याला फॉसिल्स म्हणायचं, कनेक्टिव्ह लिंक्स, एम्ब्रोलॉजिकल, वेस्टिजियल ऑर्गन्स, डार्विन्स थेरी, लॅममार्किझम, आणि शेवटचा टॉपिक आहे ह्युमन इव्होल्युशन. मग ह्युमन कसे तयार झाले, हां बरोबर आहे, मंकी होते वगैरे. मग काय एकक जातीचे मंकी होते का, म्हणजे दक्षिण आफ्रिकेची माणसं, आपण अमेरिकेची माणसं आणि ब्रिटन वगैरेची माणसं सगळे असे वेगवेगळे, जपानी वगैरे छोटे डोळ्याचे, चायनीज वगैरे हे सगळे असे एवढूशा डोळ्याचे वगैरे, ते सगळे असे एकच माकडापासून आले का, नाही, माकडं पण वेगवेगळी होती, जशी माणसं वेगवेगळे, तसं वेगवेगळ्या माकडांपासून वेगवेगळी माणसं आली, ठीक आहे ना. मग ते ह्युमन इव्होल्युशन माहिती पाहिजे ना आपल्याला, कोण नक्की कोणाचा आजोबा आहे ते माहिती पाहिजे ना आपल्याला. आता माझा आजोबाचा म्हणजे माझा ग्रेट आजोबा माझा असं बारीक डोळ्याचं थोडी असेल ना, माझे पण डोळे बारीक आले असते ना. म्हणजे माझे आजोबा काहीतरी वेगळे आहेत, म्हणजे माकडांमध्ये पण भाऊ होते, म्हणजे वेगवेगळे. मग कोण कुठे गेलं आणि त्यांच्यापासून नवीन जनरेशन तयार झाले. मग सगळ्यात पहिल्यांदा जे माकड होते ते थोडेसे माणसाच्या शेपमध्ये आले ना, ते 2 प्रकारचे होते. मग पहिला टाईप होता गोरिला, म्हणून आपण माणसांना असं मुलांना वगैरे कधीतरी चिडवताना म्हणतो की तू गोरिला आहे म्हणजे. आणि दुसरा आहे चिंपांझी आहे ना, जो आपण जनरली वापरतो. म्हणजे जो आफ्रिका आहे, साऊथ आफ्रिका हा, त्या साऊथ आफ्रिकापासून कोणी आशियामध्ये शिरलं, कोणी इंडियाच्या साईडला शिरलं. गोरिला आणि चिंपांझी असे एशियामध्ये शिरले, ठीक आहे. तिकडे ड्रॉथ पडायला लागले, खूप फेमाईन पडायला लागला, दुष्काळ पडायला लागला. मग ते पाण्याच्या शोधात, खाण्याच्या शोधात असे सरकले वरती. दक्षिण आफ्रिकेत सगळं होतं त्यांना, ठीक आहे ना. हे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोण आलेत, मग गोरिला आणि चिंपांझी म्हणजे ईस्ट साईडला आले, थोडेसे आशियाच्या साईडला वगैरे आले.
फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल, म्हणजे हा जो आहे फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल आहे. सेम असा ह्युमनसारखा दिसायला लागला, थोडंसं स्ट्रक्चर आलं, असं उभं राहायला लागला, स्ट्रेट पोश्चर आलं, यायला लागलं त्याला. आणि त्याचं नाव आहे रॅमापिथिकस. म्हणजे फर्स्ट ह्युमनसारखा दिसणारा जो पण माकड असेल त्याला माकड नाही म्हणत, त्याला मंकी नाही म्हणत, त्याला गोरिला नाही म्हणत, त्याला चिंपांझी नाही म्हणत, त्याला एक स्पेशल नाव आहे रॅमापिथकस. म्हणजे आपल्या सगळ्यांचा पूर्वज, एकदम एकदम आजोबांच्या आजोबांचा आजोबांच्या आजोबांचा आजोबा रॅमापिथिकस आहे. ठीक आहे ना, धन्यवाद. रॅमापिथिकस. मग असे सगळे रॅमापिथिकस पासून आपण आलेलो आहोत. म्हणजे फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल रॅमल. फिल इन द ब्लँक्सला विचारू शकता. द फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल नोन ॲज रॅमापिथिकस. ठीक आहे ना, नाव पाठ करायची भारी नाही, रॅमापिथिकस रॅमापिथिकस. फर्स्ट वाईज मॅन ना, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात हुशार माणूस. आधीचं त्याचं दगडांनी लाकडांनी मारायचा, आता तो बाणांनी मारायला लागला. गोळी, चाक बिक तयार झाली, फुल एकदम व्हील फुल एकदम मॉडर्न हुशार झाला तो. आता लोकांना कामाला लावायला लागला तो. त्यांनी बैल झोपला, बैल काम करतो, तो ऑक्स काम करतोय, तो मस्त बसला आहे किनाऱ्यावर कुठेतरी है ना. असं एकदम होडी बनवली त्याने, असं तो वाईज झाला, एकदम हुशार झाला. मग फर्स्ट हुशार माणूस जो आहे, फर्स्ट वाईज मॅन आहे, त्याला म्हणायचं निअँडरथल. म्हणजे रॅमापिथिकसच येतो, पण रॅमापिथिकस थोडेसे मंद होते, म्हणजे नव्हतं त्यांना कळत. म्हणजे हुशार झाले त्यांना म्हणायचं निअँडरथल. मग फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल रॅमापिथिकस, आणि फर्स्ट हुशार झालेला माणूस त्याला म्हणायचं निअँडरथल. आणि मग एकदम पण त्याचं डोकं असं मोठं होतं. आता आपलं डोकं काही मोठं का नाही, आपण एकदम कॉम्पॅक्ट, एकदम भारी दिसायला लागलो वगैरे, एकदम कॉम्पॅक्ट बॉडी शेप वगैरे आला. मग तो कॉम्पॅक्ट आला आणि कॅपॅसिटी वाढली. आधी डोकं मोठं होतं पण डोक्यात कमी होतं, तर डोकं छोटं झालं पण ब्रेनची कॅपॅसिटी वाढली. मग तो जी ब्रेनची कॅपॅसिटी वाढली ना, त्याला म्हणायचं क्रोमॅग्नॉन. म्हणजे जो आज म्हणजे आपण आहोत ना, त्यांना म्हणायचं क्रोमॅग्नॉन. आणि ह्या रॅमापिथिकसपासून पण जे जुने आहेत त्यांना म्हणायचं होमोसेपियन. ओके, म्हणजे फर्स्ट एप लाईक ॲनिमल कोण आहेत? गोरिला, चिंपांझी, गिब्बॉन. ही जरा माकडांच्या जातीची नाव आहेत. गोरिला, चिंपांझी, गिब्बॉन, ओरांगुटान. तुम्ही ऐकलं असेल, ही जातीची नाव आहेत. गिब्बॉन आणि ओरांगुटान होते ना, ते असे दक्षिण आफ्रिकेच्या साईडला राहिले, आणि गोरिला, चिंपांझी होते ते असे ईस्ट साईडला आले. मग फर्स्ट ह्युमन लाईक रॅमापिथिकस, फर्स्ट वाईज मॅन निअँडरथल, आणि मॉडर्न मॅनला काय म्हणायचं? क्रोमॅग्नॉन. ओके, सो दोन छोट्याशा गोष्टी समजून सांगायच्या आहेत. आपण जनरली म्हणतो की जुने फॉसिल्स वगैरे सापडले ना, काहीतरी गाडलेलं होतं आणि तेरे को पता चला क्या वो कुछ तो मिला, वो 1000 साल पुराना है, 2000 साल पुराना है वगैरे वगैरे काहीतरी म्हणत असतात. असे कुठली तरी त्या इजिप्तमध्ये मम्मीज सापडली, ती 5000 वर्षापूर्वीची आहे ना, 5000 इयर्स अगोची आपल्याला काहीतरी वस्तू सापडलेली आहे. कसं काय फाइंड केलं त्यांनी? आता ती काय उठून सांगितलं त्यांनी की हाय मी 5000 वर्षापूर्वीचे आहे भा, है ना, असं काय नसतं. म्हणजे ते कुठून फाइंड केलं, तर त्या मेथडला म्हणायचं कार्बन डेटिंग. डेट ते डेट नाही, डेट करणं म्हणजे माहीत, म्हणजे लाईक तारीख ठरवणं है ना, की तारखेच्या प्रोसेसला डेटिंग म्हणतात. कार्बन डेटिंग. रेशो ऑफ आयसोटोप, म्हणजे आयसोटोप्स म्हणजे काय? सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, डीपमध्ये झाला. पण कार्बन असतो ना, जनरली आपल्याला कार्बन माहिती, त्याचे दोन भाग असतात, छोटा कार्बन, मोठा कार्बन. छोटा कार्बन असतो तो त्याला म्हणायचं C12, आणि मोठा कार्बन असतो त्याला म्हणायचं C14. मग त्याला म्हणायचं कार्बन ब्रो कार्बन, छोटा कार्बन, मोठा कार्बन. सो जो छोटा कार्बन आहे तो नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे, आणि जो मोठा कार्बन आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. व्हॉट इज रेडिओ ॲक्टिव्ह? आता मी आहे ना, इमॅजिन मी रेडिओ ॲक्टिव्ह झालो, आणि माझा रेडिओ ॲक्टिव्हचा टाईम आहे अंदाजे 3 महिन्याचा. तर मग काय होईल रेडिओ ॲक्टिव्हमध्ये? मी 3 महिन्यांनी असं हळूहळू गायब होत जाईल, आणि 3 महिन्यांनी मी डायरेक्ट गायब होईल. इमॅजिन की मी नाईटचं इथं डायरेक्ट गायब झालो. त्याला म्हणायचं रेडिओ ॲक्टिव्हिटी. एखादी गोष्ट एन्व्हायरमेंटमध्ये उडून जाणे, जसं नाही का कापूर असतं किंवा ते कॉक्रोच जायला वगैरे ते ठेवतात ना, ती वडी ठेवतात गोल काहीतरी, ते असं नॅप्थोलिनचे गोळे वगैरे, हां, तर ते गोळे असे गायब होतात काही काही दिवसांनी. तर ते कसं काय होतं, त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणायचं.
मग हा जो छोटा भाऊ आहे ना C12 हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे, म्हणजे तो कधीच जात नाही. तो वस्तू मेली 5,000 वर्ष, 10,000 वर्ष, लाख कोटी अब्ज वर्ष तिथंच असतो तो त्या पदार्थामध्ये. असं म्हणजे मी मेलो ना असा आणि 1000 वर्षांनी जर मला कोणतरी सापडला तर माझ्या अंगात कार्बन आहेच ऑब्विसली. तर त्या कार्बनमध्ये जो पहिला भाऊ आहे C12 वाला तो तसाच असतो. पण जो दुसरा भाऊ असतो C12 तो रेडिओ ॲक्टिव्ह असतो. आणि पहिल्या भावाचं C12चं आणि C14चं कार्बन अँड ब्रो कार्बनचं C12 C14चं आपल्याला रेशो माहिती आहे की कोण कशापेक्षा किती मोठा आहे. ते आता सायंटिफिक झालं पण ते माहिती आहे आपल्याला. आणि मग एक असाच आहे आणि एक गायब झाला आहे. मग जो गायब झालेला आहे तो किती गायब झालेला आहे ह्याच्या डिफरन्सवरून आपण त्यांचं एज काढू शकतो. त्याला म्हणायचं कार्बन डेटिंग. लक्षात ठेवायचं असं आहे की C14 रेडिओ ॲक्टिव्ह आणि C12 नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. छोटा भाऊ नॉन रेडिओ ॲक्टिव्ह, मोठा भाऊ रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आणि मग त्यांच्या रेशोवरून आपण कार्बन डेटिंग काढतो. व्हॉट इज स्पेसिएशन? स्पेसिएशन म्हणजे जात है ना, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. समजा कधी कधी तुम्ही ऐकत असाल, एवढं तर तुम्ही बघत नसाल, जनरली मी वाचतो, मला जरा UPSC वगैरेचा अभ्यास करायचा असतो. तर जनरली काही ठिकाणी असं इकॉलॉजिकमध्ये शिकायला भेटतं की एक स्पेसिस डायरेक्ट नवीन जन्माला आली, म्हणजे तिचा काहीच संबंध नाही, डायरेक्ट नवीनच जन्माला आली. किंवा एखादा प्लांट आहे ते जरा नवीनच विचित्रच जन्माला आलं, म्हणजे त्याचा दुसऱ्या प्लांटशी काही संबंध नाही, त्या जगात कुठेच नाही, ते नवीनच आलं आहे. म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, एखाद्या नवीन जातीचं स्पेसिसचं फॉर्मेशन होणे इव्होल्युशनमुळे, त्याला म्हणायचं स्पेसिएशन है ना. मग त्याला जात तयार होणं म्हणजे त्याला म्हणायचं स्पेसिएशन. बोर्डाला विचारली जाऊ शकते की व्हॉट इज स्पेसिएशन? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ अ प्लांट्स अँड ॲनिमल्स ड्यू टू इफेक्ट ऑफ इव्होल्युशन कॉल्ड ॲज स्पेसिएशन. आणि अशा प्रकारे चॅप्टर संपलेला आहे. चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं ते जरा बघून घेऊ. फर्स्ट आपण बघितलं व्हेरिएशन, आणि व्हेरिएशनच्या अंडरखाली आपण बघितलं DNA फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आपण बघितलं ट्रान्सक्रिप्शन. RNA सिंथेसिस इज नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन. आणि त्या ट्रान्सक्रिप्शनमध्ये आपण बघितलं mRNA, ज्याच्यावरती ट्रिपलेट कोडॉन असतात, सायटोप्लाझममधून घेऊन आलेला असतो. त्याच्या नोट्स मी देईल आणि ते नंतर आपण पाठ करू व्यवस्थित. नंतर आहे ट्रान्सलेशन. द ट्रान्सक्रिप्शन मेसेज ट्रान्सलेट करायचा आहे आपल्याला है ना, आणि तो केला जातो mRNA मेसेंजर RNA, आणि ट्रान्सलेट केला जातो tRNA ट्रान्सफर RNA. आणि मग ते जे ट्रिपलेट कोडॉन आहेत त्यांना कोण मिळतात? अँटी कोडॉन. कशाने जोडलेले असतात? पेप्टाइड बॉन्ड. मग काय तयार होते? चेन. मग त्या चेनला कोण जोडतं? ट्रान्सलोकेशन RNA, रायबोझोम RNA, आणि ते स्टेपलेसारखं चिपकवतो, मोठी लाईन बनवतो, त्याच्यापासून परत DNA, परत RNA, परत mRNA, tRNA, rRNA, परत DNA, RNA, mRNA, tRNA, rRNA. असं सगळी प्रोसेस कंटिन्युअस लहानपणापासून मरस्तोपर्यंत चालू असते. ठीक आहे ना. म्युटेशन म्हणजे काय? सडन इकॉलॉजिकली किंवा वॉट एव्हर कशा पण मुळे चेंजेस झाले DNAच्या सिक्वेन्समध्ये, तर नवीन कॅरेक्टर येतं किंवा आधीचं कॅरेक्टर गायब होतं, त्याला म्हणायचं म्युटेशन. मग थेरी ऑफ इव्होल्युशन शिकलो आपण. त्याच्यामध्ये बघितलं की सिम्पलपासून कॉम्प्लेक्स कसे ॲनिमल तयार, प्लांट्स वगैरे ऑर्गॅनिझम कसे तयार झाले. मग त्याचे काही इव्हिडन्स आहेत का? हो. मॉर्फॉलॉजिकल बॉडी सेम आहे, ॲनाटॉमिकल बोन सेम आहेत, फॉसिल्स सेम इरामध्ये वगैरे गाडले गेलेले असले की माहीत पडतं आहे. कनेक्टिव्ह लिंक्स आहेत, काही आहेत त्या आधीच्या स्पेसिस नवीन स्पेसिसच्या मध्ये जन्माला आलेले दोघांचे कॅरेक्टर दाखवत आहेत. व्हेस्टिजियल ऑर्गन, काही ऑर्गन आधी गरजेचे होते, आता काही गरजेचे नाही आहेत, त्याच्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की कोणत्या कोणत्या ॲनिमलमध्ये ते आहेत, कोणत्या कोणत्या नाही आहेत, असं सगळं ते आहे. मग नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. पहिले एम्ब्रिओ सगळे सेम सेम दिसतात आणि मग नंतर बदल होत जातात. आधीच्या एम्ब्रिओवरून आपण अंदाज लावू शकतो की आपल्याला ते कोणत्या इरामध्ये आहेत, कोण कोणत्या इरामध्ये सोबत जन्माला आलं, कोण नाही, याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो. मग नंतर आपण बघितलं डार्विनची थेरी. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं स्ट्रॉंगर कॅरेक्टर ट्रान्सफर होते असं डार्विन म्हणतो. आणि स्ट्रॉंगर कॅरेक्टरमध्ये 5 पॉईंट तो सांगतो की काय महत्त्वाचे: सिलेक्शन बाय नेचर, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, ॲडॅप्टेशन टू द सराउंडिंग अँड इकॉलॉजिकल सपोर्ट है ना. असे सगळे 5 पॉईंट असं जास्त व्यवस्थित आन्सर लिहायचं. नेक्स्ट मग लॅममार्किझम काय म्हणला? डार्विन तू गब्बस म्हणजे है ना,
स्ट्रॉंगर कॅरेक्टर नाही ॲक्वायर्ड कॅरेक्टर ट्रान्सफर होतं. मग त्यांच्यात भांडणं चालू होती. मग म्हणजे तो काय म्हणला जिराफची मान आधी कशी होती छोटी, मग ती काय हळूहळू प्रॉब्लेम झाला, मग ती मोठी मोठी व्हायला लागली. मग काही कॅरेक्टर काय होत जातात ॲक्वायर्ड केले जातात आणि मग ते तसेच ट्रान्सफर होतात. ठीक आहे ना. मग नंतर आपण शिकलो ह्युमन इव्होल्युशन, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट एप लाईक मॅन कोण होता रॅमापेथियस. सगळ्यांचा जुना कोण होमोसेपियन. फर्स्ट मॅन लाईक एप कोण होता तो होता रॅमापेथिकस. फर्स्ट वाईस मॅन कोण होता निअँडरथल है ना. फर्स्ट वाईज मॅन कोण होता निअँडरथल. आणि वाईस मॅन नंतर मग जो मॉडर्न मॅन आला त्याला आपण काय म्हणतो क्रो मॅग्नॉन. म्हणजे आपण कोण आहोत, आपण स्वतः आत्ता कोण आहोत मॉडर्न मॅन म्हणजे क्रो मॅग्नॉन आहोत आपण. ठीक आहे ना. कोण आहोत क्रो मॅग्नॉन. आणि मग नंतर कार्बन डेटिंग बघितली. छोटा भाऊ C12 नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आणि मोठा भाऊ C14 रेडिओ ॲक्टिव्ह. आणि जो शेवटचा पॉईंट आहे स्पेसिएशन. काही स्पेसीज जर न्यूली ॲड झाल्या, न्यू स्पेसीज फॉर्म झाल्या तर त्याला म्हणायचं स्पेसिएशन. अशा प्रकारे चॅप्टर पूर्ण संपलेला आहे, लाईन टू लाईन संपूर्ण. अतिशय मोठा चॅप्टर आहे. मला माहिती आहे की व्हिडिओ थोडा लेंदी झालेला आहे, पण मला गॅरंटी आहे की अतिशय डिटेलमध्ये हा चॅप्टर तुम्हाला समजलेला असेल. ओके. तुम्ही व्हिडिओ बघा, कदाचित टप्प्याटप्प्यामध्ये बघा, नाही तर एकसाथ बसून बघा. माझी तर इच्छा आहे की तुम्ही एकसाथ बसावा आणि बघावा. आणि मला खूप आनंद वाटेल जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर. सो मे बी if you have any suggestion that I can make this video even better, so tell me in the comments, or I have given the phone numbers on the screen. Like first number is like 72 185 185 62, very simple. And second one is 897558 1004. okay. so महाजन अकॅडमी तर्फे मी आपल्याला ही व्हिडिओ सिरीज आणत आहे. अशा प्रकारे आपण एक एक चॅप्टर टाकत जाऊ. आणि मे बी काही रिझनमुळे जर एडिटिंगमुळे काही उशीर होतो, एडिटिंग करताना प्रॉब्लेम होतो काही वेळा, आणि त्यामुळे मग व्हिडिओमध्ये जरा अडचण येते. सो जरा उशीर होऊ शकतो, पण मी मॅक्सिमम प्रयत्न करेल की जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्राच्या मुलांसाठी, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मराठीच्या मुलांसाठी मी हा कंटेंट आणायचा प्रयत्न करेन. ओके. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर माझ्या या माहितीचा तुम्हाला फायदा होत असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही मी चांगला टीचर आहे, मी नक्की चांगलं समजून सांगतो, जर असं वाटत असेल तरच हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा. त्यांना सांगा शेअर करायला. माझी इच्छा आहे की ज्या गावातली जी मुलं आहेत ज्यांना काही सोर्स वगैरे नसतो, त्यांच्याकडे क्लास लावायला वगैरे पैसे नसतात वगैरे, व्हॉटएव्हर काहीही रिझन असतं, त्यांच्यापर्यंत जर असा व्हिडिओ गेला ज्याच्यामध्ये खूप छान नॉलेज आहे, बेसिक नॉलेज आहे आणि मग ते सोपं आहे बघायलाही, तर मग माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की कोणीतरी माझ्यामुळे नॉलेज घेत आहे, कारण मीही कोणामुळे तरी नॉलेज घेतलेलं आहे. सो मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हे आवडेल आणि आपण नेक्स्ट लेक्चर आणत राहू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. बाय बाय.